प्रभु की उपस्थिति में थोड़ा वचन को मनन करें। ആദ്യമായിട്ട് യാക്കോബിന്റെ ലേഖനം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ ഒരു വാക്യം വായിക്കുന്നു. पहला हम लोग याकूब का पुस्तक से हम एक वाक्य पढ़ेंगे। യാക്കോബിന്റെ പുസ്തകം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 7-ാം വാക്യം. याकूब का पुस्तक पहला अध्याय उसका वाक्य 7 में हम पढ़ते हैं। क्रिस्टीना सिस्टर पढ़ो ना, हिंदी में पढ़ो। न समझे कि मुझे प्रभु से कुछ मिलेगा। ഓക്കെ ഓക്കെ. അവിടെ നമ്മള് ഒരു വാക്യം നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുന്നത്, കർത്താവിൽ നിന്നും ഒന്നും പ്രാപിക്കും എന്ന് നിരൂപിക്കരുത്. वहां पर हमें एक शब्द यहाँ पर ऐसा हम देखते हैं कि मुझे प्रभु से कुछ मिलेगा करके ऐसा मनुष्य ना समझे। വിശ്വാസികൾക്കെല്ലാം നമ്മളറിയാം, ആദ്യം നമ്മൾ കർത്താവിനെ നമ്മള് പ്രാപിച്ചവരാണ്, അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനെ വിശ്വാസത്താൽ സ്വീകരിച്ചവരാണ്, അവനെ കൈക്കൊണ്ട് അവന്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവർക്കും. അപ്പൊ യേശുവിനെ നമ്മള് കൈക്കൊണ്ടു. ഇനി എന്താ പിന്നെ പ്രാപിക്കേണ്ടത് എന്നുള്ളത് ആണ് ഈ വചനത്തിലൂടെ നമ്മള് മനസ്സിലാക്കുന്നത്. तो हमें ये वाक्य को हमें पहले समझना है। इसके आधार पे हम एक बात हम जानते हैं कि विश्वासियों के विषय में देखा जाए तो उन लोगों ने पहले से ही मसीह को प्राप्त कर लिया है, क्योंकि हमने जब प्रभु यीशु मसीह पर उन पर जब विश्वास किया कि यही परमेश्वर का पुत्र है जो हमारे लिए मरा, हमारे पापों के लिए मरा, जब प्रभु को हमने ग्रहण किया, उनके नाम पर विश्वास करने वालों को वो पुत्र को पाया है। तो ये पुत्र को पाया है करके ये अवस्था में रहने के बाद ये वाक्य अभी कह रहा है कि अभी पुत्र को पाने के बाद अब तुमको क्या पाना है। और അപ്പം പുത്രനേക്കാൾ അധികമായി നമ്മൾ വേറെ എന്തെങ്കിലും പ്രാപിക്കേണ്ടതുണ്ടോ? तो क्या पुत्र से भी बड़ा क्या दूसरा कोई चीज ऐसा है क्या जो पुत्र से भी बड़ा है और उसको हमें प्राप्त करना है? അപ്പൊ നമ്മള് ഇതിനെക്കുറിച്ച് നമുക്ക് മനസ്സിലാകും. നമ്മൾ സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാലും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണെന്ന് നമ്മൾ വായിച്ചിട്ടുണ്ട്. പക്ഷെങ്കിൽ എന്തൊക്കെയാണ് അനുഗ്രഹമെന്ന് നമ്മള് തിരിച്ചറിയുമ്പോഴാണ് നമ്മൾ അത് പ്രാപിക്കുന്നത്. तो हमें ये भी बात हमें मालूम है, एफेसियों का पुस्तक 1-3 वाक्य में जहाँ पर हम पढ़ते हैं कि स्वर्ग का सारा आत्मिक आशीषों से हम आशीषित है करके, ये बात उस वचन के आधार पर तो लिखा है, परंतु जब हमको ये बात मालूम पड़ता है कि उस आशीष में क्या क्या बातें हैं, तब हम उसको प्राप्त करते हैं। അപ്പോൾ ആദ്യമായിട്ട് കർത്താവിലേക്ക് വരുന്ന ഒരാളോട് സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങൾ എന്ന് പറയുമ്പോൾ അവനെ ഒന്നും അറിയത്തില്ല. അവന് तो एक नया मसीही जो एक नया विश्वासी है जो अभी मसीह में आया है, वो जब एफेसी 1-3 का पढ़ते समय में सभी प्रकार का आत्मिक आशीषों से तुम्हें आशीषित किया है करके पढ़ते समय में उसको वो बातें क्या मिला है कुछ भी समझ में नहीं आता। അപ്പോൾ ക്രിസ്തു അവനുണ്ട് താനും, അവൻ ക്രിസ്തുവിനെ സ്വീകരിച്ചവനുമാണ്. परंतु उसी समय में उसके पास मसीह है, क्योंकि उसने मसीह को प्राप्त किया है, मसीह उसके पास है। അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ ദൈവം തന്നിരിക്കുന്നത് നമ്മൾ അവനിൽ നിന്നും പല കാര്യങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ അനേക കാര്യങ്ങൾ അവനിൽ നിന്നും പ്രാപിച്ചെടുക്കേണ്ടതുണ്ട് അവനുമായുള്ള കൂട്ടായ്മയിലൂടെ. परंतु एक विश्वासी होने के नाते हम लोग वो लोग, ये हमारा जिम्मेदारी बनता है, मसीह में बहुत से बातें जो छुपी हुई है, मसीह में है बातें, वो बातों को विश्वासी का जिम्मेदारी बनता है, ये काम बनता है मसीह में से वो सब बातें हम प्राप्त करें। അപ്പൊ നമ്മള് ഫിലിപ്പി ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, എങ്ങനെയെങ്കിലും ക്രിസ്തുവിനെ നേടണം എന്നുള്ള ഒരു പോരാട്ടമായിരുന്നു പൗലോസിനുണ്ടായിരുന്നു. पौलुस का जीवन में भी हम देखते समय में उसका जीवन में एक ही उद्देश्य था। फिलिपियों का पुस्तक में भी पढ़ते समय में वो किसी भी रीति से मसीह को प्राप्त करो। അവൻ കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചവനല്ലേ? क्या पौलुस मसीह को प्राप्त नहीं किया था क्या पहले से? പിന്നെ എന്താണ് അവനെ പ്രാപിക്കേണ്ടിയിരിക്കുന്നത്? फिर और क्या उसको मिलना बाकी है? അപ്പൊ ആ പ്രാപിക്കുന്ന വിഷയമാണ് ഇവിടെ നമ്മൾ യേശുവിനെ കൈക്കൊണ്ടതിന് ശേഷം ക്രിസ്തുവിൽ നിന്നും പ്രാപിക്കേണ്ട കാര്യങ്ങളാണ് ഇവിടെ ജെയിംസ് 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. तो जिस तरह पौलुस एक बार मसीह को प्राप्त करने के बाद फिर भी वो मसीह को और पाऊ करके बोल रहा है, उसी रीति से है यहाँ पर याकूब उस अर्थ में वो बात बताना चाहता है कि तुमको प्रभु से और कुछ बातें अभी और हासिल करना, प्राप्त करना बाकी, वो मसीह में है जो हमें प्राप्त करना है। उस अर्थ में ये सवाल है। അപ്പോൾ അതിനെക്കുറിച്ച് നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ നമ്മൾ പൗലോസിന്റെ ജീവിതത്തിൽ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ, हम लोग अगर यदि पौलुस का जीवन में देखा जाए तो അല്ലെങ്കിൽ പൗലോസ് കർത്താവിലേക്ക് വന്നതിന് ശേഷം ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിച്ച് മറ്റുള്ളവർക്ക് കൊടുക്കുന്നതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. हम देखते हैं कि पौलुस का जीवन में पौलुस वो आत्मिकता में ऐसा बढ़ गया, इतना बढ़ गया। क्यों ऐसा हुआ? क्योंकि उसने प्रभु के ओर से बहुत सी चीजें उसने प्राप्त किया
और वो प्राप्त किया हुआ चीजें वो बाकी लोगों में बांट रहा था। അപ്പോൾ പൗലോസ് ലോകത്തിൽ നിന്നും പല കാര്യങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ഗ്രീക്ക് തത്വശാസ്ത്രം സംബന്ധിച്ച് ന്യായപ്രമാണം സംബന്ധിച്ച് ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ നേടുകയാണ്. अभी पौलोस एक ऐसा व्यक्ति है जो पहले से ही बहुत बातें संसार से उसने प्राप्त किया हुआ था। वो बहुत ही ज्ञानवान था, वो बहुत ही होशियार आदमी था, और शास्त्र के विषय में देखा जाए तो गणित के विषय में यह सब बातों में वो पहले से ही बहुत होशियार व्यक्ति था। അപ്പോൾ ഇവിടെ പ്രാർത്ഥനയിലൂടെയാണ് അത് നേടേണ്ടതെന്ന് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. ആദ്യം തന്നെ അവിടെ അതിന്റെ 5 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ആ നേടേണ്ട വിഷയം എന്താണെന്നുള്ള ജ്ഞാനം വേണം. അല്ല എങ്കിൽ നമുക്കത് കിട്ടത്തില്ല. ഇരു മനസ്സുള്ളവനാകയാൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അവിടെ നമ്മൾ അതിന്റെ 9-ാം വാക്യ അതിന്റെ 7-ാം വാക്യം, ഇങ്ങനെയുള്ള മനുഷ്യൻ കർത്താവിൽ നിന്ന് വല്ലതും പ്രാപിക്കും എന്ന് വിചാരിക്കുക. അത് ലോക മനുഷ്യനെ കുറിച്ചല്ല, കർത്താവിനെ കിട്ടിയ ഒരു സഹോദരൻ പിന്നെയും കർത്താവിൽ നിന്ന് കാര്യങ്ങൾ പ്രാപിക്കുന്ന വിഷയമാണ് ഇവിടെ ദൈവദാസൻ സൂചിപ്പിക്കുന്നത്. तो यहाँ पर देखो, इसलिए ऊपर का वाक्यों में जब पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि वो व्यक्ति को सबसे पहले अच्छी रीति से उसको क्या प्राप्त करना है, उसका बुद्धि और उसका जो ज्ञान मिलना बहुत जरूरी है। तो वहां पर वाक्य 7 में कहते समय में है मनुष्य ऐसा ना समझो, वो मनुष्य बोलते समय में संसार के बारे में, व्यक्ति के बारे में नहीं कह रहा, बल्कि विश्वासी के बारे में है, जो उसका अवस्था ऐसा होना चाहिए कि प्रभु से उसको कुछ प्राप्त करे। അപ്പം യേശുക്രിസ്തുവിനെ നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത് സ്വർഗീയ കാര്യങ്ങൾ നേടാൻ വേണ്ടിയാണ്. तो सबसे बात हमें समझना है कि पिता परमेश्वर ने यीशु मसीह को हमें दिया गया है ताकि हम यीशु मसीह की ओर से हमें कुछ प्राप्त करें, और वो प्राप्त करने वाला चीजें सब स्वर्गीय है, भूमि का कुछ भी नहीं है। അപ്പം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിലെ 3-ാം വാക്യം, उसका 4 का 3 जब पढ़ते समय में, യാക്കോബിന്റെ പുസ്തകം 4-3 വായിക്കുന്നു. याकूब 4 का 3 में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ तुम मांगते हो और पाते नहीं, इसलिए कि बुरी इच्छा से मांगते हो ताकि अपने विलास में उड़ा दो। നിങ്ങൾ ചോദിക്കുന്നുണ്ട്, तुम मांगते तो हो പക്ഷെ റിസീവ് ചെയ്യുന്നില്ല. परंतु तुम लोग प्राप्त नहीं करते, उसको मिलता नहीं है, तुम्हें पाता नहीं है। അപ്പൊ അതുകൊണ്ട് എന്താണ് അവർ ചോദിക്കുന്നത്? റിസീവ് ചെയ്യാനുള്ള കാര്യമല്ല അവർ ചോദിക്കുന്നത്. क्योंकि वो लोग क्यों वो क्या मांग रहे हैं? वो लोग ऐसे चीजें मांग रहे हैं जो प्रभु दे नहीं सकता, या वो लोग पा नहीं सकता प्रभु की ओर से, ऐसा चीजें वो लोग मांग रहे हैं, इसलिए प्रभु उनको दे नहीं पा रहा है। കർത്താവിന്റെ കയ്യിൽ എന്തുണ്ട് അതല്ല ചോദിക്കുന്നത്. क्योंकि ये लोग जो मांग रहे हैं वो चीजें मांग रहे हैं जो प्रभु के हाथ में है ही नहीं। കാരണം അങ്ങനെയുള്ളവർക്ക് ഇരു മനസ്സാണ്. क्योंकि ऐसा लोग बोला तो उन लोग का उनका मन सीधा नहीं है, 2 प्रकार का मन है। 1-ാം വാക്യം, 1 का 8 में जब हम पढ़ते हैं, അവര് 2 എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവിനെ വേണം, കർത്താവ് അവർക്കുണ്ട്. तो वो लोग देखते समय में क्या है, वो लोग प्रभु तो है उसी के साथ साथ, പക്ഷെ കർത്താവിന്റെ കയ്യിലുള്ളത് വേണ്ട, परंतु प्रभु के पास जो है वो चीजें वो लोग को वो बातें नहीं चाहिए, ലോകത്തുള്ളത് വേണം. वो लोग को संसार का बातें चाहिए। അതുകൊണ്ട് കർത്താവിന് ഇല്ലാത്തത് തരാൻ പറ്റില്ല. क्योंकि प्रभु वही चीज दे सकता है जो उसके पास है, उसके पास जो नहीं है वो दे नहीं सकता। ऐसे लोग जो प्रभु को छोड़कर दूसरा चीजें मांगने वाला को दुचिता, यानी कि 2 प्रकार दुचिता मन कहते हैं। അപ്പം പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ എന്താണ് പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് എന്നുള്ള ഒരു ജ്ഞാനം നമുക്ക് ലഭിക്കേണ്ടത് ആവശ്യമുണ്ട്. इसके लिए प्रार्थना करते समय में हमें क्या मांगना चाहिए, उसका बुद्धि होना बहुत जरूरी है। കാരണം നമ്മൾ റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്, എന്ത് പ്രാർത്ഥിക്കണമെന്ന് നമ്മൾ അറിയാമെങ്കിൽ നമുക്ക് അത് കർത്താവിൽ നിന്ന് കിട്ടത്തില്ല. കാരണം കർത്താവ് മനസ്സിലാക്കി തരുന്ന കാര്യമാണ് പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്. क्योंकि अभी रोमियो का पुस्तक 8वां अध्याय में जब पढ़ते समय में हमारा अवस्था इतना कमजोर है कि हमें क्या प्रार्थना करना हमको नहीं मालूम। अगर मनुष्य इतना बुद्धिशाली हो गया और उसको मालूम है कि उसको क्या प्रार्थना करना है, फिर उसको प्रभु का जरूरत नहीं, क्योंकि वो ऐसा चीजें मांग रहा है जो प्रभु के पास है नहीं। लेकिन प्रभु का दया इतना बड़ा है, देखो हमको प्रार्थना करने नहीं आता है तो प्रभु हमको सिखा रहा है कि हमें कैसा और क्या प्रार्थना करना चाहिए। അപ്പൊ നമ്മള് കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിക്കുന്ന വിഷയം സംബന്ധം നമുക്ക് കിട്ടണമെങ്കിൽ ആദ്യം അതിന്റെ റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം 27-ാം വാക്യത്തിൽ, എന്നാൽ ആത്മാവ് വിശുദ്ധന്മാർക്ക് വേണ്ടി ദൈവഗീത പ്രകാരം പക്ഷപാതം ചെയ്യുന്നത് കൊണ്ട് ആത്മാവിന്റെ ചിന്ത ഇന്നതെന്ന്. അപ്പം നമ്മൾ എന്താണ് ചോദിക്കേണ്ടത് എന്നുള്ള ചിന്ത ആത്മാവ് നമുക്ക് തരികയാണ്. അതിനെയാണ് പരിശുദ്ധാത്മാവിൽ പ്രാർത്ഥിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. നമ്മള് പ്രാർത്ഥിക്കാനുള്ള വിഷയം എന്താണെന്ന് നമുക്ക് ആ ചിന്ത ഹോളി സ്പിരിറ്റ് തരികയാണ്. तो इसके लिए एक विश्वासी को जो परमेश्वर का ज्ञान और बुद्धि जो चाहिए रहता है कि प्रभु की उपस्थिति में आकर वो क्या प्रार्थना करे। इसलिए मनुष्य कमजोर है, ये बात जानकर हम लोग रोमियो का पुस्तक 8 का 27 में पढ़ते समय में हमारा प्रभु जो परमेश्वर पवित्र आत्मा जो मनों को जांचता है
क्योंकि आत्मा आत्मा हमें प्रार्थना करने के विषय में हम क्या मांगना चाहिए, वो विषय जो आत्मा की मनसा की बातें हैं, ताकि और वो आत्मा की मनसा की बातें में रहेगा तो ही हम लोग वो सही चीजें मांगेंगे जो प्रभु के पास है। നമുക്ക് യൂദയുടെ ലേഖനം 20-ാം വാക്യം വായിക്കാം. यूदा का पुस्तक वाक्य 20 पढ़ेंगे। यूदा का पुस्तक 20। पर हे प्रियो, तुम अपने अति पवित्र विश्वास में उन्नति करते हुए और पवित्र आत्मा में प्रार्थना करते हुए. അപ്പൊ നമുക്ക് ആത്മീയമായ വർധനവ് വരുന്ന സ്വർഗത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ എന്തൊക്കെയാണെന്ന് കാണുകയും അത് പ്രാപിക്കുകയും ചെയ്യാനാണ് നമ്മൾ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കേണ്ടത്. അതാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കേണ്ട വിഷയത്തിന്റെ ചിന്ത തരുന്നു. എന്താണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് എന്നുള്ള ചിന്ത നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ തരികയും അത് പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ ആത്മീയവർദ്ധനം ഉണ്ടാകുകയും സ്വർഗത്തിൽ നമുക്ക് നിക്ഷേപം ഉണ്ടാകുകയും ചെയ്യുന്നു ക്രിസ്തുവിൽ കൂടെ. एक विश्वासी का अवस्था ये ऐसा होना है कि वो स्वर्ग की बातों को मांगे, और स्वर्ग का बातें क्या है, आत्मिक बातें क्या है, वो बात को वो जानकर वो प्रभु से मांगे। परंतु और प्रभु का दया है कि उन्होंने पवित्र आत्मा को हमें दिया गया है कि ताकि हमें पवित्र आत्मा का मनसा को हम जान सके, और वो हमें सहायता करता है हमें प्रार्थना करने के लिए। तो जब पवित्र आत्मा हमें सहायता करता है उसको हम कहते हैं पवित्र आत्मा में प्रार्थना करना। അപ്പൊ നമ്മള് തീമോത്തിയോസിന് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ പൗലോസ് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. जब पौलुस तीमोथी को खत लिखते समय में वो एक बात कहता है, നീ കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വരുമ്പോൾ യൗവന മോഹങ്ങളെ നീ വിട്ടോടി പോണം. तू जब प्रभु की उपस्थिति में आएगा तो तेरा जो बचपन का जो जो अभिलाषा है, जवानी का अभिलाषा है, उसको तू दूर करके आना. എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് ഭൂമിയിലുള്ള കാര്യമാണ്. അതുകൊണ്ട് സ്വർഗത്തിൽ പോകാം. സ്വർഗത്തിലുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ ക്യാരക്ടർ നമ്മള് ക്രിസ്തുവിൽ നിന്നും പ്രാപിക്കണം. അതാണ് പരിശുദ്ധാത്മാവിൽ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो वो जवानी अभिलाषा मतलब क्या है, वो संसार की बातें हैं. ये संसार की बातें जो स्वर्ग में मिलेगा नहीं, तो स्वर्गीय बातों में या आत्मिक समय दुनिया में नहीं मिलेगा. इसलिए प्रभु की उपस्थिति में अगर आना है तो आत्मिक मनसा में आएंगे तो ही हम वो प्रभु से सही रीति से मांगकर प्रार्थना करके प्रभु की उपस्थिति में आ सकते हैं. അപ്പോൾ അവിടെ തീമോത്തിയോസിന് 1 തീമോത്തിയോസ് അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിൽ അതിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला तीमोथी 5:6 में वहां पर पौलुस कहता है, അപ്പൊ കർത്താവിനോട് നമ്മൾ എന്തെങ്കിലും ചോദിക്കുമ്പോൾ അവിടെ പ്രാർത്ഥനയുടെ വിഷയം വിധവമാരായിരിക്കുന്നവരെ കൂടി അവർ രാപ്പകൽ യാചനയിലും പ്രാർത്ഥനയിലും ഉറ്റുപാർക്കുന്നു. तो वहां पर देखो प्रभु की उपस्थिति में आते समय में किस रीति से हमें प्रार्थना करना है करके वहां पर बोला गया है. वहां पर देखो विधवा है कैसा प्रार्थना करता है. 5:6 पढ़ेंगे. 5:5 जो सचमुच विधवा है और उसका कोई नहीं, वह परमेश्वर पर आशा रखती है और रात दिन विनती और प्रार्थना में लौलीन रहती है. हाँ, एक सच्चा विश्वासी का स्वभाव है, वो रात दिन प्रार्थना में लौलीन रहता है. എന്താണ് ഇവർ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? तो और ये വിശ്വാസി लोग वास्तव में क्या प्रार्थना करता है? ഞാൻ വിധവയാണ്, എനിക്ക് ഉടുക്കാൻ വസ്ത്രം തരണം, എനിക്ക് വീട് തരണം, ഇങ്ങനെ ഭൂമിയിലുള്ള ഒരു കാര്യവും അവർ പ്രാർത്ഥിക്കും. ഇതൊക്കെ അവർക്ക് ആവശ്യമുണ്ടെങ്കിലും ഇതൊന്നും അവർ അന്വേഷിക്കുന്നില്ല. അവര് ക്രിസ്തുവിന്റെ ക്യാരക്ടർ, ക്രിസ്തുവിനെ പോലെ ആയിത്തീരാനുള്ള ആ ദൈവത്തിന്റെ ആ അനുഗ്രഹം അല്ലെങ്കിൽ അങ്ങനെ ക്രിസ്തുവിനെ പ്രാപിക്കുകയാണ് ഓരോ ദിവസവും പ്രാർത്ഥനയിലൂടെ. അവനെ ഭക്ഷിച്ചും അവനെ തിന്നും പ്രാർത്ഥിച്ചും യേശുവിനെ തന്നെ പ്രാപിക്കുകയാണ് ദിനംതോറും. आमेन. तो ये विधवाएं जब प्रभु की उपस्थिति में आते समय में वो लोग क्या प्रार्थना करेंगे? हे प्रभु, मैं विधवा हो चुकी हूँ, मुझे सहायता के लिए कोई नहीं है, मेरे पास कपड़े नहीं है, खाना नहीं है. ये सब बातें प्रार्थना नहीं करेंगे, बल्कि वो लोग ये सब बातों का जरूरत तो है, परंतु प्रभु वो सब बातें जानता है. परंतु प्रभु की उपस्थिति में आते समय में, हे प्रभु, मुझे आपके समान बनना है, मुझे मसीह को और प्राप्त करना है, ताकि मैं स्वर्ग की बातों को जान सकूं, मेरा आत्मिक उन्नति हो सकूं, और आखिरी में मैं मसीह के समान बन जाऊं, अंश में बदलते जाऊं. ये इस तरह मसीह को मैं किस तरह रीति से मैं और प्राप्त करूं, यही हमारा विनती और प्रार्थना होना चाहिए. അപ്പൊ കർത്താവിനെ പ്രാപിക്കാനായിട്ട് മാത്രം ഹൃദയം ഏകീകരിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ഭൗമിക ആവശ്യങ്ങൾ ദൈവം നടത്തി തരും. അത് ദൈവത്തിന്റെ വിശ്വസ്തതയാണ്. तो और हमारा परमेश्वर बहुत ही विश्वास योग्य और सच्चा परमेश्वर है. जब हम लोग सबसे पहला हमारा आत्मिक बातों के विषय के लिए, आत्मिक उन्नति के लिए, मसीह के समान बनने के विषय में अगर हम लोग मन लगाएंगे तो प्रभु जिम्मेदार है और विश्वास योग्य है. वो हमारा शारीरिक अवस्था को वो देखेगा, समझेगा और उसके हिसाब से वो कार्य भी करेगा, हमें संभालेगा, क्योंकि हमारा प्रभु इतना हमसे प्रेम करता है. അപ്പോൾ അവിടെ അടുത്ത വാക്യം 6-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, और फिर वाक्य 6 में जब हम देखते हैं, അവിടെ ഭൗമികമായ കാര്യങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു വിശ്വാസിയുടെ കാര്യം. അവിടെ നമ്മൾ മലയാളത്തിൽ കാമുകിയായവൾ, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് ഹു ലീവ്സ് ഇൻ പ്ലഷർ ഈസ് ഡെഡ്. കാരണം
ലോകത്തിലെ കാര്യങ്ങളിലുള്ള സന്തോഷം പ്രാർത്ഥിക്കുകയും അത് നേടാൻ വേണ്ടി ശ്രമിക്കുകയും ചെയ്യുന്നവരെ ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ തന്നെ ചത്തവളാകുന്നു എന്നാണ്. हाँ, तो यहाँ पर देखो, यहाँ पर जो जो विश्वासी वहां पर बोलते हैं उसको स्त्रीलिंग का अवस्था में बोला गया है, परंतु वो एक स्वाभाविक रीति से विश्वासी के लिए बोला गया, सभी विश्वासी के लिए, कि वो विश्वासी जब प्रभु की उपस्थिति में आकर संसार की बातों के लिए यदि अगर वो प्रार्थना करेगा तो वो लोग क्या कर रहे हैं, वो लोग अपने भोग विलास को पूरा करने के लिए वो लोग प्रार्थना करते हैं। और जो विश्वासी इस तरह अपने भोग विलास को पूरा करने के लिए अगर वो लोग प्रार्थना करेंगे, वो लोग का अवस्था क्या है, वो लोग जीते जी मर गए हैं, അവർ കർത്താവിനെ പ്രാപിക്കുന്നില്ല. क्योंकि वो लोग प्रभु को प्राप्त नहीं कर रहे हैं। ജീവൻ ഉളവാകേണ്ടതിന്, സമൃദ്ധമായ ജീവൻ ഉളവാകേണ്ടതിന് യേശുക്രിസ്തുവിന്റെ ജീവകാരുണ്യം, ദൈവത്തിന്റെ മനസ്സലിവ്, യേശുക്രിസ്തുവിന്റെ ക്യാരക്ടർ നമ്മൾ ഓരോ ദിവസവും പ്രാപിക്കുന്നില്ലെങ്കിൽ ആ ദിവസം നഷ്ടമായി പോവുകയാണ്. क्योंकि हमें प्रभु की ओर से जीवन प्राप्त करना है और बहुत है जीवन का भंडारता को प्राप्त करते रहना है। अगर प्रतिदिन प्रभु की उपस्थिति में आकर प्रभु का प्रेम, प्रभु का दया, प्रभु का परोपकार, यानी कि प्रभु का गुणों को अगर प्रतिदिन मैं मांग कर प्रभु में वो बातें अगर मैं प्राप्त नहीं कर पा रहा हूँ, तो वो दिन मेरा वेस्ट हो गया मेरा। ഒരു പ്രാകൃത മനുഷ്യന്റെ കാര്യങ്ങളാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നതെങ്കിൽ അത് കർത്താവിന് തരാനില്ല. കാരണം യേശു ക്രിസ്തുവിന് പ്രാകൃത മനുഷ്യന്റെ നേച്ചർ ഇല്ല, പ്രാകൃത മനുഷ്യന്റെ ഒന്നും അവനില്ല. അവൻ സ്വർഗീയനാണ്, പാപം എന്തെന്ന് അവൻ അറിയില്ല, ലോകത്തിന്റെ യാതൊരു കാര്യവും അവനില്ല. एक स्वाभाविक मनुष्य या संसारिक मनुष्य जो संसार का है, शैतान का चंगुल में फंसा हुआ है, वो व्यक्ति जैसा अपना देवों को के ऊपर विनती करता है, प्रार्थना करता है, संसार की चीजें दो करके ऐसा विश्वास की प्रार्थना करने लगेगा, तो ऐसा सब बातों, ये भोग विलास की बातों को पूरा करने के लिए प्रभु के पास कुछ है नहीं देने के लिए। क्योंकि सबसे पहली बात, प्रभु मिट्टी का नहीं, प्रभु स्वर्गीय है, प्रभु आत्मिक है। वो सब आत्मिक अवस्था में जीने वाला ये प्रभु वो संसार की बातें नहीं दे सकता। നമ്മൾ മോശയെ കുറിച്ച് വായിക്കുമ്പോൾ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 11:25 വായിക്കുന്നുണ്ട്, വായിക്കുന്നുണ്ട്. അവിടെ ഫറവോന്റെ പുത്രിയുടെ മകൻ എന്ന് വിളിക്കപ്പെടുന്നതും അവളുടെ ട്രഷറും അല്ലെങ്കിൽ ആ വലിയ ധനവും അവൻ ഉപേക്ഷിച്ചിട്ട് ക്രിസ്തുവിന്റെ നിന്ന വലിയ ധനമായിട്ട് സ്വീകരിച്ചതായിട്ട് വായിക്കുന്നു. हम लोग इब्रानियों के पुस्तक 11 अध्याय का 24, 25 और 26 में जब पढ़ते हैं समय में वहां पर हम बातों को क्या देखते हैं कि वो मूसा का अवस्था को बताता है कि वो वहां पर फरोन का बेटी का पुत्र होने से भी उत्तम अपने लोगों के साथ कष्ट उठाने के लिए, प्रभु के लिए कष्ट और निंदा सहने के लिए, और मिस्र देश का कोई भी धन दौलत उसको नहीं चाहिए, वो सब बातों में मन नहीं, बल्कि प्रभु के विषय में वो बना रहना, उन्नति करना, वो सब बातों में मूसा को दिलचस्पी था। ഒരു ലോക മനുഷ്യൻ, ഒരു പ്രാകൃത മനുഷ്യൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്, യാഗം അർപ്പിക്കുന്നത് ദൈവത്തിന് വെറുപ്പാണ്. क्योंकि एक संसारिक मनुष्य, एक शारीरिक मनुष्य, वो जब परमेश्वर की उपस्थिति में आकर अगर वो बलिदान करेगा, ऐसा बलिदान परमेश्वर को घृणित है। നമ്മൾ അതിന് പ്രോവർബ്സ് 15:8 വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग नीति वचन 15 का 8 में हम पढ़ते हैं। नीति वचन 15 का 8 पढ़ेंगे। दुष्ट लोगों के बलिदान से यहोवा घृणा करता है, परंतु वह सीधे लोगों की प्रार्थना से प्रसन्न होता है. അപ്പം ഒരു ലോക മനുഷ്യൻ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ഭൂമിയിലെ കാര്യമാണ്, ലോകത്തിലെ കാര്യങ്ങൾ, അവന് സുഖമായിട്ട് ജീവിക്കാനുള്ള കാര്യമാണ് ചോദിക്കുന്നത്. എന്നാൽ നീതിമാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നത് ക്രിസ്തുവിനെ തന്നെ കൂടുതൽ വെളിപ്പെടുത്തി തരണേ, ക്രിസ്തുവിനെ പ്രാപിക്കാനായിട്ടാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. तो इसके एक दुष्ट लोग या दुष्ट संसार का आदमी वो क्या क्या बातें प्रार्थना करेगा, वो सिर्फ संसार की बातों को प्रार्थना करेगा, ताकि अपना भोग विलास को और अपना जो भी उसका अभिलाषा है उसको पूरा करने के लिए, वो सब बातों के लिए वो प्रार्थना करता है। ऐसा व्यक्ति बलिदान करेगा, प्रार्थना करने प्रभु की उपस्थिति में आएगा, वो परमेश्वर के लिए घृणित है। परंतु एक धर्मी जन, एक सीधा मनुष्य, वो क्या प्रार्थना करेगा, वो प्रभु को मसीह में मुझे और बढ़ना है, मसीह का ज्ञान चाहिए, मसीह को किस रीति से प्राप्त करूं, ये सब बातें है एक सच्चा विश्वासी प्रार्थना करता है। കർത്താവ് ഈ കാര്യങ്ങൾ അന്ന് നിലവിലുണ്ടായിരുന്ന മതസ്ഥാപകന്മാരോട് ഇടയിൽ സംസാരിച്ചപ്പോൾ അവർ കർത്താവിനെ പരിഹസിച്ചു. हाँ, ये सब बातें जब उन दिनों प्रभु ने उन दिनों के धर्म के लोगों और धर्मशास्त्री के लोगों को जब प्रभु ने ये सब बातें उन लोगों को बताया, तो वो सब अधिकारी और धर्म के लोगों ने प्रभु का ठट्टा उड़ाया। അപ്പൊ കർത്താവ് കൊടുത്ത ഉത്തരം നമുക്ക് നോക്കാം. उसके विषय में प्रभु ने क्या उसका उत्तर दिया हम देखते हैं। അവര് പ്രാർത്ഥിക്കുന്നവരാണ്, क्योंकि ये सब धर्म के लोग, वो लोग भी प्रार्थना करते हैं, അവർ പല കാര്യങ്ങളും പ്രാപിച്ചിട്ടുണ്ട്, और वो लोग बहुत से बातें प्राप्त भी किया है, പക്ഷേ ദൈവത്തിൽ നിന്നല്ല എന്ന് മാത്രം. परंतु वो परमेश्वर की ओर से नहीं है, बस उतना ही फर्क है। അവർ ചിന്തിച്ചത് ദൈവത്തിൽ നിന്നാണെന്നാണ്. और उनको क्या लगा कि परमेश्वर ने हमको ये सब बातें दिया है। നമ്മുടെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 16 അധ്യായം, लूका का सुसमाचार उसका 16 अध्याय, അതിന്റെ 14-15 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ വ്യക്തമായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. उसका 14 और 15 पढ़ते समय में वहां पर स्पष्ट से हम देख सकते हैं। पढ़ेंगे 14-15, लूका 16 का 14-15।
फरीसी जो लोभी थे ये सब बातें सुनकर उसे ठट्टों में उड़ाने लगे। उसने उनसे कहा, तुम तो मनुष्यों के सामने अपने आप को धर्मी ठहराते हो, परंतु परमेश्वर तुम्हारे मन को जानता है, क्योंकि जो वस्तु मनुष्यों की दृष्टि में महान है वह परमेश्वर के निकट घृणित है। व्यवस्था और ओके 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 बस भविष्यद्वक्ता बस 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 है। മനുഷ്യരുടെ ഇടയിൽ ഉന്നതമായത് तो वहां पर देखो मनुष्य के दृष्टि में जो महान बातें हैं, ഇതാണ് നമ്മൾ ദൈവത്തോട് ചോദിക്കുന്നതെങ്കിൽ अगर ये सब बातें अगर हम लोग परमेश्वर से पूछ रहे हैं तो അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ പ്രാപിക്കുകയും പിന്നീട് ക്രിസ്തുവിനെ സ്വീകരിക്കുകയും പിന്നീട് ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങളാണ് കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുകയും ചെയ്യുന്നതെങ്കിൽ ഒന്നും പ്രാപിക്കുന്നില്ലെന്നാണ് നമ്മൾ യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിച്ചത്. तो यही बात हम लोग याकूब में इस वाक्य को याकूब के साथ तुलना करते समय में हमें समझना है कि एक बार एक व्यक्ति विश्वासी बन जाने के बाद, आत्मिक रीति से प्रभु को पाकर नया जन्म हो जाने के बाद, फिर वो वापस संसार की चीजें और उसका मोह माया भोग विलास को तृप्त करने के लिए अगर वो सब बातें अगर अपना उसको प्रभु से अगर मांग रहा है और उसको मिल भी रहा है, तो मतलब वो सचमुच प्रभु से तो प्राप्त नहीं कर रहा, परंतु और कुछ बातें हैं जो हम लोग याकूब का पुस्तक में हमने पढ़ा। പക്ഷെ അവർ ചിന്തിക്കുന്നത് എന്താണ്? ഞങ്ങൾക്ക് ദൈവം തന്നു എന്നാണ്. और उनको मिलने के बाद उनको क्या लगता है कि अरे देखो परमेश्वर ने दिया। അപ്പോൾ സഭ ഏകദേശം ഈ ഒരു അനുഭവത്തിലേക്ക് വന്നു. तो यही अवस्था पूरा उस समय के उन दिनों में कलीसिया भी यही अवस्था में आ गया। നമ്മള് ലവോദിക്ക സഭയുടെ പീരീഡ് വന്നപ്പോഴേക്കും देखो हम जब लेवोदिक्या का अवस्था को जब हम देखते समय में, നമ്മള് റെവലേഷൻ അതിന്റെ 3-ാം അധ്യായം, प्रकटीकरण का पुस्तक उसका 3रा अध्याय, കർത്താവ് അവരെ ഉമിണ്ട് കളയൂന്നാണ് പറയുന്നത്. കാരണം അവരെ ഉമിണ്ട് കളയൂന്ന് പറഞ്ഞാൽ അവർ വിശ്വാസികളല്ല, പക്ഷേ സഭയായിട്ടിരിക്കുകയാണ്. तो वहां पर प्रभु क्या कहता है कि मैं तुमको मेरे मुंह से मैं थूक दूंगा, क्योंकि और ये थूक मतलब क्या, ये किन लोगों को बोल रहा है? ये वो लोग हैं जो कलीसिया में आकर बैठे हैं परंतु नया जन्म हुआ नहीं। उनको लगता है कि वो लोग विश्वासी है क्योंकि हमेशा कलीसिया में आते हैं, सब बातें क्रियाक्रम करते हैं, उनको लगता है वो विश्वासी है, परंतु उनका अवस्था क्या है? उनका नया जन्म नहीं है। इसलिए प्रभु कहते हैं कि मैं तुमको मेरे मुंह से थूक दूंगा। പക്ഷെ അവരോട് ചോദിച്ചാൽ അവർ പറയും, ഞങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്നാണ് ഇതൊക്കെ, ഞാൻ ധനവാനാണ്, സമ്പന്നനാണ്, എനിക്ക് ഒന്നിനും മുട്ടില്ല എന്ന്, ഇതെല്ലാം ഞങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചെന്നേ അവർ പറയത്തുള്ളൂ. परंतु जब उनको पूछेगा कि तुम लोग ये सब कैसा मिला है करके बोलते समय में, वो लोग क्या बोलेंगे? ये सब प्रभु ने दिया। उनके पास क्या है? वो लोग कहते हैं कि मैं धनी हूँ, मैं धनवान हो चुका हूँ और मुझे कोई भी वस्तु की घटी नहीं है। ये सब किसने दिया तुमको? वो लोग क्या जवाब देंगे? ये सब परमेश्वर ने दिया है करके बोलेगा। അവിടെ നമ്മള് ഹോശേയ പ്രവചനം 12-ാം അധ്യായത്തില്, होशे का पुस्तक उसका 12 अध्याय, ഏകദേശം ഇസ്രായേൽ മക്കളെ ഈ ലവോദിക്ക സഭയുടെ കാലത്തെ പോലെ ആയി തീർന്നു. यहाँ पर होशिया का पुस्तक में भी वहां उस समय उन दिनों में इजराइल के लोग भी इस तरह लेवोदिका का अवस्था में हो गया। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അതിന്റെ 12-7 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ 12 का 7 से जब हम पढ़ते हैं, അവനൊരു കനാന്യനാകുന്നു. वो लोग एक कनान के थे, എന്ന് പറഞ്ഞാല് കനാന്യര് ബിസിനസ്സുകാര്, കള്ളത്രാസ് കയ്യിലുണ്ട്. यानी कि सॉरी, वो लोग एक व्यापारी थे मतलब क्या, वो लोग लोगों को धोखा देकर वो लोग धन इकट्ठा करते थे। അതിന്റെ 8-ാം വാക്യം, और उसका 8वां वाक्य में हम पढ़ते हैं, एफ्रेम के बारे में कहता है 8वां वाक्य, एफ्रेम कहता है, मैं धनी हो गया, मैंने संपत्ति प्राप्त की है, मेरे किसी काम में ऐसा आदर नहीं पाया गया जिससे पाप लगे। നോക്കുക, എഫ്രൈം പറയുന്നത് പോലെയാണ് ലവോദിക്ക സഭ പറയുന്നത്. देखो जैसा यहाँ पर एफ्रेम ने यहाँ पर कहा है, यही बात तो लेवोदिक्या ने भी कहा ना। ഞാൻ സമ്പന്നനായിരിക്കുന്നു, हम वो कह रहे हैं कि हम लोग धनी हो चुके हैं, എനിക്ക് ധനം കിട്ടിയിരിക്കുന്നു, मैं अभी एक धनवान का अवस्था में എന്റെ हूँ, സകല പ്രയത്നങ്ങളിലും പാപമയമായ യാതൊരു അകൃത്യവും എന്നിൽ കണ്ടെത്തുകയില്ല. അതാര് പറയുകയാണ്? और मेरे किसी कामों में कोई भी अधर्म नहीं पाएंगे करके, या कोई पाप नहीं मिलेगा करके, ये सब कौन बोल रहा है? ഇത് കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചു എന്ന് ചിന്തിച്ച് വഞ്ചിക്കപ്പെടുകയാണ്. ഇത് തന്നെയാണ് ലവോദിക്ക സഭ. ये एफ्रेम ऐसा क्यों सोच रहा है? क्योंकि उनको जो भी धन संपत्ति मिला है वो प्रभु की ओर से मिला है करके वो लोग धोखे में जी रहा है। इसलिए उनको लगता है कि अभी उन लोग ने कोई सब कुछ उन लोग को प्रभु से मिला है, कि कोई पाप नहीं, अधर्म नहीं। यही धोखा में है लेवोदिक्या के लोग भी जी रहे हैं। അപ്പൊ ഇവര് സമ്പാദിച്ച ഒരു കാര്യവും കർത്താവിന് കയ്യിലില്ല. കാരണം കർത്താവ് ദരിദ്രനായിട്ടാണ് ഭൂമി ജീവിച്ചത്. अभी जब ये लोग जो भी मांग रहे हैं संसार की चीजें, ये संसार का चीजें कुछ भी प्रभु के पास नहीं है, क्योंकि प्रभु खुद जब इस दुनिया में जीते समय में वो दरिद्र अवस्था में जिया। അപ്പൊ ഇങ്ങനെയുള്ളവരെ ഒന്നും കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുന്നില്ല. അതേ സമയത്ത് എന്തൊക്കെയോ പ്രാപിക്കുന്നുണ്ട് താൻ. परंतु और इनका अवस्था अभी क्या हो चुका है? ये लोग जो भी बातें मांग रहा है वो लोग को प्रभु की ओर से नहीं मिल रहा है, परंतु कहां से तो मिल रहा है उनको। അപ്പൊ നമ്മൾ ഇനി കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചതിന് ശേഷം ഇനി എന്താ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കേണ്ടത്?
तो अभी हम लोग प्रभु में आ जाने के बाद अभी हमें प्रभु से अभी क्या हमें प्राप्त करना है? और പൗലോസ് തന്റെ ജീവിതത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ 1 അധ്യായം അതിന്റെ 23 വാക്യത്തിൽ ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थी 11:23 में पौलुस एक बात कहता है. നമുക്കത് വായിക്കാം. पहला कोरिन्थी 11:23 पढ़ेंगे. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें ഓക്കെ ആ ഒരു പദം മാത്രം മതി. ആ ഒരു പദമാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ഞാൻ കർത്താവിനെ പ്രാപിച്ചവനല്ലേ പൗലോസ്? अभी देखो पौलुस पहले से ही प्रभु को प्राप्त किया हुआ व्यक्ति है ना. പിന്നെ അദ്ദേഹം പറയുകയാണ്, फिर ये व्यक्ति फिर अभी पौलुस क्या कह रहा है? ഞാൻ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചത്. मुझे एक बात प्रभु से पहुंची है, प्रभु से एक बात मुझे मिली है. ആ ലൈനിലാണ് വിശ്വാസികൾ വരുന്നത്. ये अवस्था में है, ये रास्ते में है एक विश्वासी चल रहा है. അപ്പോൾ എന്താണ് പൗലോസ് പ്രാപിച്ചത്? तो पौलुस ने क्या पाया? താൻ അത് കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചിട്ട് അവൻ സഹോദരങ്ങൾക്ക് അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസികൾക്ക് പകർന്നു കൊടുക്കുന്നു. तो पौलुस को जो भी कुछ प्रभु की ओर से मिलता था, जो भी वो प्रभु से पाया, वो सब तुरंत जाकर कलीसिया में भाइयों को बांट देता था. അപ്പൊ പൗലോസ് ഇത് എന്താണ് ഇത് അർത്ഥമാക്കുന്നത് അറിയാമോ? तो इससे पौलुस क्या अर्थ लगाता है, क्या समझाना चाहता है? അവിടെ നമ്മള് വായിക്കുന്നുണ്ട്, അവിടെ അതിന്റെ 2 കോരിന്ത്യർ दूसरा कोरिन्थी അതിന്റെ 6 അധ്യായം. दूसरा कोरिन्थी 6 अध्याय 6 അവിടെ 10 വാക്യം. वाक्य 10 में हम इस तरह हम देखते हैं. दूसरा कोरिन्थी 6:10. शोक करने वालों के समान है परंतु सर्वदा आनंद करते हैं, कंगालों के समान है परंतु बहुतों को धनवान बना देते हैं. बस. ഇവിടെ അവിടെ ആ പറഞ്ഞു വരുന്നുണ്ട്, അവർ കർത്താവിൽ നിന്നും പൗലോസ് എന്താ പ്രാപിച്ചത്? तो देखो पौलुस यहाँ पर क्या प्राप्त किया उसने? വചനം, वचन, ക്രിസ്തുവിന്റെ പ്രകാശനം, मसीह का प्रभु का प्रकटीकरण, ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശീകരണം, प्रभु का क्रूश का गहराई, കർത്തൃമേശയുടെ പ്രാധാന്യം, प्रभु मेज का महत्वपूर्णता, അത് സമ്പത്തായിട്ട് കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുക, വെളിപ്പാട് പ്രാപിക്കുകയാണ്. ये सब बातें प्रकटीकरण के रूप में प्रतिदिन वो आत्मिक धन को इकट्ठा करते जा रहा था. അങ്ങനെ ദരിദ്രനായ പൗലോസ് तो ये पौलुस जो खुद कंगाल है, സ്വർഗത്തിൽ സമ്പന്നനാണ്. वो स्वर्ग में धनवान है അങ്ങനെ യേശുവിൽ നിന്ന് അവൻ പ്രാപിച്ചു. क्योंकि उसने मसीह से कुछ पाया. ഇതുപോലെ നമ്മളും പ്രാപിക്കുന്നില്ലെങ്കിൽ, കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുന്നില്ലെങ്കിൽ നമ്മൾ എങ്ങനെ സമ്പന്നനായി തീരും? കർത്താവ് നമ്മളെ ദരിദ്രനായി സമ്പന്നനാക്കുന്നത് ഓട്ടോമാറ്റിക് ആകുകയില്ല. കർത്താവിൽ നിന്നും ദിനംതോറും നമ്മൾ സമ്പാദിക്കണം. ആ സമ്പാദിക്കാനുള്ള സമയമാണ്. ലോകത്തിന്റെ പ്ലഷറിന് വേണ്ടി ചെലവഴിച്ചാൽ നമുക്ക് ആ ദിവസം നഷ്ടമാണ്, നമ്മുടെ ആയുസ് നഷ്ടമായി പോകും. तो इसीलिए हमें प्रभु में, हमें मसीह में हम लोग धनी है करके बोलने से हम लोग स्वर्ग में हम लोग धनवान होगा जरूरी नहीं है. क्योंकि हम लोग भूमि में हम लोग जब प्रभु को जितना हम लोग प्राप्त करेंगे उसके हिसाब से रहेगा. हम लोग स्वर्ग में हम लोग धनवान का दर्जा या धन में हम लोग बढ़ते रहेंगे स्वर्ग में. जितना यहाँ पर भूमि में हम लोग प्रभु से प्रतिदिन प्राप्त करते रहते हैं, लेकिन ये समय को हम लोग अपना भू विलास और अपना शारीरिक अभिलाषा के पीछे अगर पूरा करने जाएगा तो वो दिन जो हम लोग स्वर्ग की बातों कमाना चाहिए था, वो दिन हम लोग नष्ट कर रहे हैं. അപ്പോൾ അവിടെ കർത്തൃമേശയെ കുറിച്ചുള്ള ശരിക്കുള്ള വിശദീകരണം കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചതാണ്. तो यहाँ पर प्रभु मेज के विषय में जो भी बातें वहां पर सही रीति से चाल चलन करना है प्रभु मेज की उपस्थिति में आते समय में, ये सब पौलुस को कहाँ से मिला? वहां पर हमने क्या पढ़ा कि मैंने प्रभु से ये बात पाया है. നമ്മൾ അതൊന്ന് കേട്ടു എന്ന് വിചാരിച്ച് നമ്മൾ പ്രാപിച്ചില്ല. നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിൽ ഇരുന്ന് പ്രാർത്ഥിച്ച് പൗലോസിനെ വെളിപ്പെടുത്തി കൊടുത്ത കർത്താവിന്റെ ആ വചനത്തിന്റെ പ്രകാശം നമ്മുടെ ഉള്ളിലും പ്രകാശിക്കുമ്പോൾ ആ വചനത്താൽ നമ്മളും എന്ത് ചെയ്യുന്നു? കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ച് സമ്പന്നരായിക്കൊണ്ടേയിരിക്കുകയാണ്. तो वो वाक्य अगर हमने भी पढ़ लिया, देखो पहला कोरिन्थ 11:23 पढ़ लिया, पढ़ते समय में वो वाक्य पढ़ने के बाद हमें भी कुछ मिल गया है, ऐसा नहीं है प्रिय, बल्कि ये वाक्य को लेकर जाकर हमें प्रभु की उपस्थिति में बैठना है. हमें अपना घुटने टेकर प्रभु की उपस्थिति में समर्पण करते समय में पवित्र आत्मा हमको जब वो प्रकटीकरण देगा, उसका प्रकाश देगा, तब रहेगा हमने प्रभु से कुछ पाया हुआ बात. അതിനെക്കുറിച്ചാണ് യാക്കോബ് പറയുന്നത്, പ്രാർത്ഥനയുടെ വിഷയം പറയുന്നത്. उसके विषय में है याकूब पहला अध्याय में जब पढ़ते समय में तुम लोग प्रार्थना में तुमको क्या मांगना चाहिए करके वहां पर वो कहता है. അപ്പൊ പൗലോസ് ഭയങ്കര ധനികനായി. അവർ ആദ്യം ഒന്നും അറിയത്തില്ല. ക്രിസ്തുവിനെ ഉപദ്രവിച്ചവനും ക്രിസ്തുസഭയെ മുടിച്ചവനുമായിട്ടാണ് അവൻ വെറും ദരിദ്രനായിട്ട് വന്നു. എന്നാൽ കാലക്രമത്തിൽ അവർ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിച്ചു. तो पौलुस अभी देखो स्वर्ग के विषय में बहुत धनवान व्यक्ति हो गया था, वो हो गया है. पहला उसका अवस्था क्या था? वो बहुत ही दरिद्र व्यक्ति था, क्योंकि वो मसीह के लोगों को सताता था, कलीसिया को उपद्रव करता था. सताने वाला पौलुस वो एकदम कंगाल और दरिद्र अवस्था में था. परंतु जैसा जैसा समय बीतते गया, मसीह में उसने अपने आप को झुकाकर मसीह की उपस्थिति में जब समर्पण किया, प्रतिदिन वो मसीह को और प्राप्त करते जा रहा था. पाते वो एक धनवान बन गया, वो स्वर्गीय धनवान बन गया. അപ്പോൾ അവര് പൗലോസിന്റെ സമയത്ത് അത് അവരുടെ, അല്ലെങ്കിൽ നമുക്കൊരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം.
हम लोग इसके विषय में आधार में एक वाक्य पढ़ेंगे. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിക്കുന്ന വിഷയത്തെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. हमें मैं बताना चाहता हूँ, याद दिलाना चाहता हूँ कि हमें जो कुछ भी बातें अगर प्राप्त करना है तो प्रभु से प्राप्त करना है और प्रभु की बातों को प्राप्त करना है. അത് 1 കൊരിന്ത്യർ 15 അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 15 अध्याय 1 से 3 जब हम पढ़ेंगे पहला कोरिन्थी 15 का 1 से 3. हे भाइयों, अब मैं तुम्हें वही सुसमाचार बताता हूँ जो पहले सुना चुका हूँ, जिसे तुमने अंगीकार भी किया था और जिसमें तुम स्थिर भी हो. उसी के द्वारा तुम्हारा उद्धार भी होता है, यदि उस सुसमाचार को जो मैंने तुम्हें सुनाया था स्मरण रखते हो. नहीं तो तुम्हारा विश्वास करना व्यर्थ हुआ. इसी कारण मैंने सबसे पहले तुम्हें वही बात पहुंचा दी जो मुझे पहुंची थी. पवित्र शास्त्र के वचन के अनुसार यीशु मसीह हमारे पापों के लिए मर गया. हाँ, അവിടെ എന്നിട്ട് വായിക്കുകയാണ്, അങ്ങനെ തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം ക്രിസ്തു മരിക്കുകയും 3-ാം നാൾ ഉയർത്തെഴുന്നേറ്റു എന്ന് പന്തിരുവർക്ക് പ്രത്യക്ഷനായി എന്നിങ്ങനെ ഞാൻ ഗ്രഹിച്ചത് തന്നെ ആദ്യമായി നിങ്ങൾക്ക് ഏൽപ്പിച്ചു തന്നു. താൻ ഗ്രഹിച്ചു, താൻ സമ്പാദിച്ചു ആ വിഷയം. ക്രിസ്തു തിരുവെഴുത്തിൻ പ്രകാരം മരിച്ചുവെന്നും നമ്മുടെ പാപങ്ങൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചുവെന്നും 3-ാം നാൾ ഉയർത്തുവെന്നും പൗലോസ് കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിച്ചു. तो यहाँ पर देखो, पवित्र शास्त्र में लिखा हुआ अनुसार, वचन के अनुसार उस पौलुस ने उसको मसीह हमारे लिए ये सब बातें किया है, वो पवित्र शास्त्र के अनुसार है, मसीह हमारे लिए मरा. ये सब बातें क्या हुआ, सबसे पहले मुझे ये सब बातें पहुंचा दी, मुझे ये सब मिला, फिर मैंने क्या किया, मैंने ये तुमको दिया. അപ്പൊ പൗലോസ് പ്രാപിച്ചു പോലെ അവർ ചുമ്മാതെ കേട്ട് ഒരു ഓടിച്ചു വായിച്ചത് കൊണ്ട് അവർ ഗ്രഹിക്കുന്ന അല്ലെങ്കിൽ അത് ലഭിക്കുന്നില്ല, അവർ സ്വന്തമായിട്ട് കിട്ടണം. तो पौलुस ने ऐसा ऊपर बातें ऐसा बोलते समय में उन्होंने पहले बार सुन लिया और सब प्राप्त कर लिया, ऐसा नहीं था. बल्कि पौलुस ने जो भी बातें उन लोगों से कहा वो उन लोगों को ध्यान से सुनकर उसको मनन करना और रवंद करना जरूरी था. तो ही उन लोग वो लोग प्राप्त कर सकते थे. അപ്പൊ പൗലോസ് പറയാണ്, ഞാൻ പ്രാപിച്ചതുപോലെ നിങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കണം. ഞാൻ പറയുന്ന വചനം നിങ്ങൾ കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിക്കുമ്പോൾ നിങ്ങളുടെ വിശ്വാസം വ്യർത്ഥമല്ല, നിങ്ങൾക്ക് ഉദ്ധാരണമുണ്ട്. तो वहां पर पौलुस यहाँ पर क्या कह रहा है, देखो जिस तरह मैंने प्रभु से कुछ कुछ बातों को मैंने प्राप्त किया है, जो मैं तुम लोगों को दे रहा हूँ, वो बात तुम लोग भी प्रभु की उपस्थिति में जाकर आत्मा में प्रार्थना करके तुम लोग भी प्राप्त करो. यदि तुम लोग ऐसा प्राप्त करोगे तो तुम्हारा विश्वास व्यर्थ नहीं है. नहीं प्राप्त करोगे तो विश्वास करने व्यर्थ हो जाएगा. तुम लोग आओ प्रभु की उपस्थिति में, तो क्योंकि ताकि तुम्हारा भी प्राण का उद्धार हो सके. അപ്പൊ നമ്മള് കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കേണ്ടത് എന്താണ്? तो हम लोग को प्रभु की ओर से क्या प्राप्त करना है? വചനം. वचन. അത് സമ്പത്തായി തീരും. और वो वचन आगे चलकर धन बन जाता है. അത് അങ്ങനെ നമ്മൾ പ്രാപിക്കുന്നില്ലെങ്കിൽ, अगर हम लोग ऐसा नहीं प्राप्त कर रहे तो നമ്മൾ ലോകത്തിൽ നിന്നും ലോകത്തിൻ്റെതായ പലതും പ്രാപിക്കും. കാരണം ഈ ഹൃദയത്തിന് എന്തെങ്കിലും കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കണം. क्योंकि अगर ऐसा रहा तो अगर प्रभु की बातें अगर नहीं प्राप्त करेंगे तो उसी समय में संसार की बातें हमारे अंदर भर जाएगा और बढ़ते रहेगा. क्योंकि ये हमारे हृदय को कोई तो चीज चाहिए उसमें भर जाने के लिए. അപ്പൊ കർത്താവ് പറയുകയുണ്ടായി, അത് തിബരീസ് കടൽക്കരയിൽ വെച്ച് അവന് അപ്പം കൊടുത്തപ്പോൾ പറയുന്നുണ്ട്, നിങ്ങൾ നശിച്ചു പോകുന്ന ആഹാരത്തിനായിട്ടല്ല നിങ്ങൾ ആഗ്രഹിക്കേണ്ടത്, നിലനിൽക്കുന്ന ആഹാരം ദൈവപുത്രനായ ഞാൻ തരും. അപ്പം ക്രിസ്തുവാണ്, നമുക്ക് ക്രിസ്തുവിൽ നിന്നും നാം പ്രാപിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ് വചനം. तो इसके लिए प्रभु वहां पर जब लोगों को भोजन देने के बाद, शारीरिक खाना देने के बाद जब लोग फिर से प्रभु के पास आया खाना प्राप्त करने के लिए, तो वहां पर प्रभु क्या बोलता है, तुम लोग ये नाश होने वाला भोजन के विषय में नहीं, तुम लोग उसको पाने के लिए यत्न नहीं करो, बल्कि वो उस भोजन जो सदा के लिए है, टिकता है, उसके लिए है, उसके लिए पुत्र को अभिषेक छाप डाल के रखा है, वो बातों को तुम लोग प्राप्त करना है करके यूहन्ना 6 में हम पढ़ते हैं. അപ്പൊ നമുക്കിനിയും നമുക്ക് ആ കാര്യവും നമുക്ക് മാർത്തയും മറിയയുടെയും കാര്യത്തിൽ നോക്കുമ്പോൾ, अगर हम लोग मार्था और मरियम का विषय में देखा जाए तो കർത്താവിടെ വീട്ടിലുണ്ട്, प्रभु तो पहले से ही उनके घर में है. പക്ഷെ അവർക്ക് കർത്താവിൽ നിന്നും ചിലത് പ്രാപിക്കണം. അതാണ് ഇവിടുത്തെ വിഷയം, നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന വിഷയം അതാണ്. परंतु देखो फिर भी प्रभु उनके बीच में होकर भी अभी उनको प्रभु से और भी उनके बीच में होकर भी उनको प्रभु से पाने का और भी बातें पाना जरूरी था. वो विषय है वहां पर हम देखते हैं. അതാണ് യാക്കോബ് പറയുന്നത്. അങ്ങനെ അല്ലെങ്കിൽ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാർ മാത്രമേ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുന്നുള്ളൂ, മറ്റൊരു ജഡീകരായി മാറിയിരിക്കുകയാണ്. കാരണം वही याकूब यहाँ पर बताना चाहता है कि देखो इस प्रकार के विश्वास, 2 प्रकार के विश्वासी है. जो आत्मिक विश्वासी है वो लोग प्रभु को पा रहे हैं, परंतु जो संसारिक विश्वासी है वो लोग क्या कर रहे हैं, प्रभु से कुछ प्राप्त नहीं कर रहे, फिर भी उनको कुछ तो मिल रहा है, परंतु संसार से मिल रहा है. അപ്പൊ നമുക്ക് അവിടെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 10:42 വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग लूका 10 का 42 में हम पढ़ते हैं. पढ़ेंगे. परंतु
और उस उत्तम बात को मरियम ने चुन लिया है। നോക്കുക, ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഒരു കാര്യമേ ആവശ്യമുള്ളൂ കർത്താവിൽ നിന്ന്. वहां पर देखो, परंतु एक ही बात का आवश्यकता है, मतलब प्रभु की ओर से एक ही बात काफी है प्राप्त करने का। ആ അതെന്താണ്? और वो क्या है? അത് അവള് വചനം, കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ ഇരുന്ന് വചനം കേട്ടു. वो क्या था? वो कुछ नहीं था बल्कि वचन था, जो प्रभु के पैरों तले में आकर गिरकर वो प्रभु का वचन को प्राप्त कर दिया, जो एक उत्तम बात है। वो അവിടെ നോക്ക, മറിയും മാർത്തയും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം അതിന് 38 39 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 38 और 39 पढ़ते समय में मरियम और मार्ता का फर्क को हम देख सकते हैं। അവിടെ മാർത്ത കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചു. वहां पर मार्ता भले ही प्रभु को स्वीकारा है, പക്ഷേ കർത്താവിൽ നിന്ന് ഒന്നും പ്രാപിച്ചില്ല. परंतु फिर भी प्रभु की ओर से कुछ नहीं प्राप्त किया. എന്നാൽ മറിയ അങ്ങനല്ല. परंतु मरियम ऐसा नहीं है. കർത്താവിനെ പ്രാപിച്ചു, वो प्रभु को स्वीकारा, പിന്നെ കർത്താവിൽ നിന്ന് നിരന്തരം പ്രാപിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നു. और उसके बाद निरंतर प्रभु से प्राप्त करते जा रहा था. प्रभु को स्वीकारा, उसके बाद प्रभु से निरंतर वचन सुनकर प्राप्त करते जा रही थी. അപ്പൊ അവള് എന്താണ് അവൾ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചത്? और उसने क्या प्रभु से प्राप्त किया? वचन. അവള് കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ ഇരുന്ന് വചനം പ്രാപിച്ചു. और वहां पर देखो, वो प्रभु के पावों पास बैठकर उसे वचन सुनती रही. ലോകത്തിൽ എല്ലാവരും ആർക്കെങ്കിലും വചനം കിട്ടുന്നെങ്കിൽ, ക്രിസ്തുവിന് വചനം കിട്ടുന്നെങ്കിൽ അവന്റെ കാൽക്കൽ ഇരുന്നാണ് പ്രാപിക്കുന്നതെന്ന് വചനത്തിലുണ്ട്. तो हाँ, हमें एक वचन जब पढ़ते समय में हमें देखना, अगर संसार में कोई भी विश्वासी यदि अगर वो प्रभु से वचन पा रहा है तो वो हमें समझना है वो प्रभु के पैरों के पास बैठेगा तो ही मिलेगा. നമുക്കിന്ന് കർത്താവ് എന്നോട് സംസാരിക്കുന്നില്ല, കർത്താവിൽ നിന്നും കിട്ടുന്നില്ല എന്ന് നമ്മൾ പറയാൻ കാരണം ഇന്ന് അനേകര് ഒരുപാട് വചനം കേൾക്കാൻ വേണ്ടി ലോകത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിലേക്കും പോവുകയാണ്. കർത്താവിൽ നിന്നൊന്നും കിട്ടുന്നില്ല. കർത്താവാണ് കൊടുക്കേണ്ടത്. കർത്താവ് കൊടുത്തെങ്കിലേ അവർക്ക് ശരിക്കുമുള്ള ധനം ഉണ്ടാകത്തുള്ളൂ. आज हम देखते समय संसार का जो विश्वासियों का अवस्था देखते समय में, आज प्रभु ने तुमसे क्या बात किया, तो पूछते समय वो लोग क्या बोलते हैं? नहीं, आज प्रभु से कुछ भी प्राप्त नहीं किया, कुछ भी नहीं हुआ करके वो लोग ऐसा बोलते हैं. ऐसा क्यों है? क्योंकि वो सबसे पहले बात, अगर कुछ प्रभु से मिलना है तो वो प्रभु है जो देता है. उसको प्रभु से अगर प्राप्त करना है तो प्रभु के पास आना जरूरी है. അവര് നമ്മുടെ ആവർത്തന പുസ്തകം 33ന്റെ 3-ാം വാക്യം, व्यवस्था विवरण 33 का 3 में हम पढ़ते हैं. ड्यूट्रोनॉमी व्यवस्था विवरण 33 का 3 पढ़ेंगे. वह निश्चय देश देश के लोगों से प्रेम करता है. उसके सब पवित्र लोग तेरे हाथ में है. वे तेरे पांव के पास बैठे रहते हैं. एक एक तेरे वचनों से लाभ उठाता है. നോക്കുക, ആ കർത്താവ് തന്റെ ജനത്തെ സ്നേഹിക്കുന്നത് എന്തിനാണ്? തന്റെ വചനം കൊടുക്കാൻ വേണ്ടി. प्रभु अपने लोगों से क्यों वो प्रेम कर रहा है? ताकि वो लोग उन प्रभु का वचन को प्राप्त कर सके. അങ്ങനെ അവന്റെ യഥാർത്ഥ വിശുദ്ധന്മാർ എന്ത് ചെയ്യുന്നു? അവന്റെ കാൽക്കൽ ഇരിക്കുന്നു. इसलिए जो प्रभु का सच्चा पवित्र जन है वो क्या करेगा? वो हमेशा प्रभु के पांव के पास बैठेगा. എന്നിട്ട് തിരുവചനങ്ങൾ പ്രാപിക്കുന്നു. और फिर क्या करेगा? प्रभु का पवित्र शास्त्र या वचन को लाभ उठाएगा, उसको प्राप्त करते रहेगा. അപ്പം അങ്ങനെയാണ് എന്ത് ചെയ്യുന്നത്? പൗലോസ് പറയുന്നത്, ഞാൻ കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിച്ച് അനേകർക്ക് കൊടുത്ത് അനേകരെ സമ്പന്നരാക്കുന്നു. तो इसके लिए पौलुस ने क्या कहा? देखो, मैंने जिस तरह प्रभु से मैंने बहुत से बातें को प्राप्त किया है, भले ही मैं दरिद्र हूं, परंतु मैं वचन को प्राप्त कर दूसरों को मैं दे देकर दूसरों को मैंने धनी बनाया हूं. ഇതൊരു സ്റ്റീരിയോ ടൈപ്പ് പോലെ നമ്മൊരു പ്രസംഗം കേട്ട് ഇങ്ങനെ അനേകർ കേൾക്കുന്ന കാര്യം. കാരണം അത് ഹൃദയത്തിൽ എത്തിയിട്ട് ഹൃദയത്തിൽ അതിൻ്റെതായ സമ്പത്ത് വർദ്ധിക്കുന്നു. ये कोई ऐसा बार बार वचन सुन सुनकर मिलने वाला बात है, ऐसा बात नहीं है. जो लगातार एक रीत रिवाज के जैसा सुनकर मिलने वाला अवस्था नहीं है, बल्कि एक एक बार सुनते समय में वो वचन को हमारे हृदय के अंदर प्रवेश कर आत्मा है जो हमसे कार्य कर जब बात करेगा तभी है हम लोग वो प्राप्त करते हैं. ഇവിടെ ഒരു പ്രശ്നമുള്ളത്, यहाँ पर एक तकलीफ का विषय है. നമ്മൾ ശരിക്കും വചനത്താൽ വീണ്ടും ജനിച്ചവരാണ്. हम लोग वास्तव में वचन के द्वारा हमारा नया जन्म हुआ है. ലുദിയായുടെ ഹൃദയം കർത്താവ് തുറന്ന്, ലുദിയ അപ്പോസ്തലന്മാരാണ് അവിടെ വചനം പറഞ്ഞതെങ്കിലും കർത്താവാണ് അവിടെ വചനം കൊടുക്കുന്നത്. जैसा लुदिया का मन खुला करके बोलते समय में उनको उधर वचन किसने बांटा? प्रेरित लोगों ने वचन बांटा था, परंतु मन किसने खोला? परमेश्वर ने. പക്ഷെ കുറച്ചുനാൾ കഴിയുമ്പോൾ നമ്മൾ ആ വചനത്തിന്റെ ആ ഒരു രുചി വിട്ടിട്ട് മറ്റു പല പുസ്തകങ്ങളും വായിച്ച്, മറ്റുള്ള പുസ്തകങ്ങൾ വായിക്കരുതെന്നല്ല, ആ വചനത്തിന്റെ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുന്നത് വിട്ടിട്ട് മറ്റുള്ളവർ പ്രാപിച്ചത് പ്രാപിക്കാനായിട്ട് പോകുന്നു. परंतु बहुत बार विश्वासियों के जीवन में अवस्था क्या हो जाता है? वो लोग प्रभु में पहले प्रभु की ओर से प्राप्त करने का वो मिलने के बाद, थोड़ा समय के बाद वो प्रभु से प्राप्त करने का वो अवस्था, वो प्रभु से मिलने वाला जो खुशी है, प्रभु की ओर से डायरेक्टली मिलने वाला स्वाद है, उसको भूल जाते हैं. और फिर वो लोग क्या करते हैं?
दूसरे विश्वासियों का पुस्तकें पढ़ने लगता है। मैं ये नहीं कह रहा कि दूसरा विश्वासियों का पुस्तकें नहीं पढ़ना चाहिए, हमें पढ़ना चाहिए, उसमें उन्नति होता है, परंतु लोगों को अभी एक नशा जैसा होता है कि जब तक मैं दूसरों का पुस्तक नहीं पढ़ूंगा तब तक मुझे लाभ नहीं होगा बोलकर दूसरों का पुस्तक, विश्वासियों का पुस्तक पढ़कर प्राप्त करने देखते हैं, प्रभु से डायरेक्टली पाने को नहीं हो पा रहा उनको, കാരണം അവർ ചിന്തിക്കുന്നത് കർത്താവ് തരുന്നതിനേക്കാൾ അനുഗ്രഹം അവര് തരുന്നതാണെന്നാണ്. क्योंकि ऐसा पुस्तक पढ़कर प्राप्त करने वाले लोगों का चिंता विषय क्या है, प्रभु से भी ज्यादा लाभ ये भाई का पुस्तक में मुझे मिलेगा. നമുക്ക് പഴയ നിയമത്തിൽ ഒരു അനുഭവം വായിക്കാം. उदाहरण के लिए पुराने नियम का एक अनुभव को हम पढ़ेंगे. നമ്മള് തിരുവചനത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ കർത്താവിന്റെ മന്ന, हम लोग प्रभु का वचन में पढ़ते समय में प्रभु का मन्ना, മന്നയുടെ വിഷയത്തിൽ നമ്മള് സംഖ്യാപുസ്തകം 11 അധ്യായം 8 വാക്യത്തിൽ ഒരു വാക്യം വായിക്കുന്നുണ്ട്. संख्या का पुस्तक 11 का 8 में प्रभु का वचन एक बात कहता है. അത് മന്നയുടെ രുചി എങ്ങനെയാണെന്നാണ് വായിക്കുന്നത്. वहां पर देखो, वहां पर उस समय में मन्ना का रुचि, मन्ना का स्वाद क्या था. लोग इधर उधर जाकर उसे बटोर के और चक्की में पीसते या ओखले में कूटते थे, फिर तसले में पकाते. उसका 8 पढ़ना 8. हाँ, और उसका स्वाद तेल में बनाया हुआ फुलके, स्वाद हाँ, तेल में बने हुए कुएं के समान था. അവിടെ വായിക്കുന്നത് മന്നയുടെ രുചി എണ്ണയിൽ ചുട്ടെടുത്ത അല്ലെങ്കിൽ എണ്ണ ചേർത്ത ദോശ പോലെയാണെന്നാണ് വായിക്കുന്നത്. तो वहां पर देखो, उस समय में वो लोग मन्ना को जब वो लोग खाते समय में उसका स्वाद कैसा था, तेल में बनाया हुआ फुलके के समान थे. നമ്മളെല്ലാം ദോശ കഴിക്കുന്നുണ്ട്, हम लोग सब लोग इस तरह का फुलके हम लोग भी खाते हैं, അല്ലെങ്കിൽ അത് എണ്ണ ചേർത്താണ് ഉണ്ടാക്കുന്നത്. और हम लोग उसमें तेल मिलाकर ही हम लोग बनाते हैं. അതിന് പറയത്തക്ക രുചിയൊന്നുമില്ല, സാധാരണ ദോശയാണ്. तो ऐसा पुए को खाने के लिए, बोलने के लिए कोई स्वाद ऐसा कुछ है नहीं, क्योंकि साधारण रीति से तेल में बनाया जाता है. എന്നാൽ കാര്യം എന്താണെന്നറിയാമോ? परंतु यहाँ पर विषय क्या है, ഇവിടെ മന്നയുടെ രുചി വാസ്തവത്തിൽ അങ്ങനെ അല്ല. परंतु मन्ना का जो रुचि है शुरुआत में ऐसा नहीं था. നമ്മള് 2 കൊല്ലം മുമ്പ് അവർ കഴിച്ച അനുഭവം, ഇത് 2 കൊല്ലം സംഖ്യാപുസ്തകത്തിൽ വരുമ്പോൾ, പുറപ്പാട് പുസ്തകത്തിൽ നിന്നും സംഖ്യാപുസ്തകത്തിൽ വരുമ്പോൾ 2 കൊല്ലത്തിന്റെ ഗ്യാപ്പ് ഉണ്ട്. अभी देखो, ये अब जब हम लोग 2 साल पहले जब उन लोग ने मन्ना खाया था तब उन लोगों को अलग स्वाद मिला था. हम देखते हैं निर्गमन का पुस्तक में जब पढ़ेंगे तो हम देखते हैं, अभी निर्गमन का पुस्तक और संख्या का पुस्तक पढ़ते समय में हमें एक बात समझना, वहां पर 2 साल का गैप आया है. निर्गमन का पुस्तक होने के बाद 2 साल के बाद का अनुभव है संख्या का पुस्तक. 16 अध्याയം, उसका 14 अध्याय, അതിന്റെ 31 വാക്യം, उसका 31 वाक्य. इजराइल के घराने ने उस वस्तु का नाम मन्ना रखा और वह दरिया के समान श्वेत था और उसका स्वाद मधु के बने हुए कुएं का सा था. അപ്പൊ നോക്കുക, ആ ദോശയുടെ ഈ മന്നയുടെ യഥാർത്ഥ രുചി എങ്ങനെയാണ്? तो वहां पर उसका असली स्वाद कैसा था, मधु के समान था. അപ്പോൾ അവര് യഥാർത്ഥമായിട്ട് ആ ഒരു ആ മന്ന നല്ല രുചിയുള്ള തേൻ ചേർത്ത ദോശ പോലെയായിരുന്നു. तो शुरुआत में जब वो लोग खाते समय में, जब मन्ना को लोग खाते थे, आदि में नया में होते समय में, खाते समय में, वो उसका स्वाद मधु के समान था, मधु में बनाया हुआ कुएं के समान था. 2 കൊല്ലം കഴിഞ്ഞപ്പോൾ, परंतु 2 साल के बाद അവരുടെ കൂടെയുള്ള മിസ്രൈമര് അല്ലെങ്കിൽ അനേകം മിസ്രൈമർ അവരുടെ കൂടെ വന്നു. हम जानते हैं ना, जब इजरायली लोग मिस्र देश से छोड़कर बाहर आते समय में उनके पीछे पीछे कुछ मिस्र लोग भी आए थे और उनके बीच में घुल मिल गए थे. അവർ 11 അധ്യായത്തിന്റെ 4 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ വായിക്കുന്നുണ്ട് അവിടെ. तो वो संख्या पुस्तक 11 का 4 जब पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं, അവർ പറയുകയാണ്, नंबर्स 11:4. फिर जो मिली जुली भीड़ उनके साथ थी वह कामुकता करने लगी और इजरायली भी फिर रोने और कहने लगे, हमें मांस खाने को कौन देगा. അപ്പൊ താപ്പോട്ട് വായിക്കുന്നുണ്ട്. और फिर नीचे नीचे पढ़ते समय में हम देखते हैं, അത് അവിടെ അവര് ചുമന്നുള്ളി, ചുറ്റുള്ളി ഞങ്ങള് മിസ്രൈമിൽ വെച്ച, അപ്പൊ ലോകത്തിലേക്ക് ഇറങ്ങിപ്പോയ ഒരു ഹൃദയം അവർക്കുണ്ടായി. उधर देखो, वो लोग खरबूजे और प्याज और लहसुन, ये सब बातों को लोग खाने का उनके अंदर मोह आने लगा, यानी कि क्या, उनका मन वापस संसार की ओर चला गया. അപ്പോൾ അവരുടെ ഹൃദയം ലോക മനുഷ്യന്റെ ഹൃദയം പോലെ ലോകത്തിൽ നിന്ന് എന്ത് കിട്ടുക എന്നുള്ള രീതി വന്നു. तो अभी इस्राएली लोग संसार के समान बन गए, ताकि संसार के कुछ बात, संसार से अभी हम लोग कैसा कुछ चीजें चाहिए बोलकर संसारी मनुष्य के समान बन गए वो लोग. അപ്പോൾ അവർ പറയുണ്ടായി, तब वो लोग बोलने लगे, ഈ മന്നയ്ക്ക് ഒരു രുചിയുമില്ല, ये मन्ना को कोई स्वाद नहीं है, ഈ മന്ന ഇപ്പോൾ വെറും എണ്ണയിൽ ചുട്ടതുപോലെയുള്ള ഇതേ ഉള്ളൂ. अभी ये क्या है, ये मन्ना तो बस तेल में बनाया हुआ कुएं के समान है. അപ്പൊ നമ്മളിലുള്ള ജഡത്തിന്റെ ആഗ്രഹങ്ങൾക്ക്, ജഡമോഹങ്ങൾക്ക് നമ്മൾ 1ാം സ്ഥാനം കൊടുക്കുമ്പോൾ വചനത്തിന് പ്രാധാന്യം, ചുമ്മാ നമ്മുടെ ചെവി കൂടെ കേട്ട്
ഇറങ്ങിപ്പോകുന്നു. നമ്മൾ കർത്താവിൽ നിന്നും ഒന്നും പ്രാപിക്കുന്നില്ല. इसके लिए हम लोग प्रभु के उपस्थिति में जब वचन सुनते आते समय में हमारा अवस्था क्या है देखना है। यदि अगर हमारा मन शरीर का और संसार का भूख अभिलाषाओं को पूरा करने का विषय रहेगा तो प्रभु के उपस्थिति में वचन सुनने आएंगे, ऐसा मन से सुनने आएगा तो एक कान से सुनेगा, दूसरा कान से निकल जाएगा, प्रभु का वचन का स्वाद उठाने को नहीं हो पाएगा। അപ്പോൾ ഇസ്രായേൽ മക്കള് അവര് നമ്മള് വായിക്കുമ്പോൾ അവർക്ക് ആ മന്ന അവർക്ക് ഏതുമില്ല എന്ന് പറഞ്ഞതുകൊണ്ട് അഗ്നിസർപ്പങ്ങൾ വന്ന് അവരെ കടിക്കുകയുണ്ടായി. तो वो लोग ने जब वो लोग बोला कि ये मन्ना एकदम साधारण भोजन है, इसका कोई भी मजा नहीं है, स्वाद नहीं है करके बोलने लगा, तो ऐसा बोलने के बाद क्या देखते हैं आगे बढ़ते समय में अग्नि सर्प ने आकर उनको काटा। അങ്ങനെ അനേകർ മരുഭൂമിയിൽ പട്ടുപോയി. और वहां पर हम नीचे पढ़ते समय में हम देखते हैं कि इस तरह बहुत से लोग उसी जंगल में ढेर हो गए। എന്നാൽ കർത്താവിൽ നിന്നും മന്ന പ്രാപിച്ച അല്ലെങ്കിൽ ആ യോശുവയും കാലേബും എന്നെങ്ങനായിരുന്നു, അവർക്ക് എണ്ണയിൽ ചുട്ട ദോശ പോലെ അല്ല, അവർക്ക് ആദ്യം മുതൽ തന്നെ അത് പാലും തേനും ഒഴുകുന്ന അല്ലെങ്കിൽ നല്ല മധുരമുള്ള അനുഭവിക്കുന്ന ക്രിസ്തുവിനെ അനുഭവിക്കുന്ന അനുഭവം തന്നെയായിരുന്നു കാലേബിനും യോശുവയ്ക്കും ഉണ്ടായിരുന്നത്. परंतु योशुआ और कालेब उनका ये दोनों एक ऐसा विश्वासी थे, सच्चा इसराइली थे कि उन लोग शुरुआत से लेकर अंत तक, भले 2 साल हो या 40 साल हो, उनके लिए हमेशा मन्ना का स्वाद वही मधु के समान स्वाद था, जो कनान देश में मिलने वाला जो दूध और मधु का बहने वाला नगर का वही स्वर्गीय स्वाद में ही वो लोग पूरा साल भर वो लोग खाते थे। അപ്പൊ നമ്മുടെ ദേഹിരക്ഷയോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഏറ്റവും പ്രധാനം നമ്മള് ആരോഗ്യമുള്ള സൽപ്രവൃത്തികൾക്ക് ഗുണം പ്രാപിക്കുന്ന ഒരു ദേഹി നമുക്ക് ഉണ്ടാകണമെങ്കിൽ നമ്മുടെ ദേഹിയെ രക്ഷിക്കാനായിട്ട് കർത്താവിൽ നിന്ന് നേരിട്ട് വചനം പ്രാപിക്കണം. इसके लिए हमारा प्राण का उद्धार अगर सही रीति से होना है और हम लोग भले कार्य करने के लिए तत्पर बने रहना है और भले कार्य करने के लिए लाभदायक अगर होना है तो, और प्राण में अच्छा बढ़ोतरी अगर होना है तो प्रभु की ओर से वचन प्राप्त कर उसको हम लोग अच्छी तरह से हम लोग को खाना है। നമുക്ക് യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. हम लोग याकूब का पुस्तक से और एक वाक्य पढ़ेंगे। യാക്കോബിന്റെ പുസ്തകം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 21-ാം വാക്യം. 1:21 में हम पढ़ते हैं जेम्स 1:21। इसलिए सारी मलिनता और बैरभाव की बढ़ती को दूर करके उस वचन को नम्रता से ग्रहण कर लो जो हृदय में बोया गया और जो तुम्हारे प्राणों का उद्धार कर सकता है। എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ യേശുക്രിസ്തു നമുക്കുണ്ട്, പക്ഷേ നമ്മുടെ ഹൃദയം ഇപ്പോഴും മോശമാണെങ്കിൽ നമ്മൾ ഒന്നും പ്രാപിച്ചിട്ടില്ല. देखो ये तो सच है कि हमारे अंदर प्रभु यीशु मसीह है और वो पहले से ही है, परंतु अगर हमारा हृदय में अभी भी वो प्रभु का वचन बार बार अगर हम लोग उसको खाने का अवस्थे में नहीं हो रहा है तो हृदय अभी भी अशुद्ध है, प्रभु को सही रीति से अभी तक हम लोग खाए नहीं है। നാം കർത്താവിനോട് കൂടെ ആയിരുന്നു. ഇപ്പൊ യൂദ കർത്താവിനോട് ആയിരുന്നല്ലോ, അവസാനം 3.5 വർഷവും കർത്താവിനോട് ആയിരുന്നു. हम लोग भले प्रभु के साथ थे बोलने से फायदा नहीं है। उदाहरण के रूप में यूदास इस्करियोत वो प्रभु के साथ 3.5 साल था सेवा किया, പക്ഷെ കർത്താവിൽ നിന്നും അവനൊന്നും പ്രാപിച്ചില്ല. परंतु प्रभु से उसने कुछ नहीं पाया, भले वो प्रभु के साथ था परंतु प्रभु का कुछ भी वो प्राप्त नहीं कर पाया। പക്ഷെ അവൻ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചത് എന്താണ്? ലോകപരമായ രീതിയിൽ. परंतु वही वो यीशु का नाम लेकर क्या क्या प्राप्त किया, उसने संसार की बातों को कमाया। അവൻ ആ പണസഞ്ചിയിൽ നിന്ന് എടുത്തുകൊണ്ടേ വന്നു. हम देखते हैं कि वो प्रभु के साथ रहते समय में जो धन का जो गोनी था, वो धन का गोनी से रोज पैसा उठाता था। അവൻ എന്നിട്ട് തനിക്ക് സ്വന്തമായിട്ടൊരു സ്ഥലം വാങ്ങിച്ചു. और फिर हम देखते हैं कि उसने वो धन से अपने लिए खुद का जमीन भी खरीदा था। അപ്പോൾ കർത്താവിനോടെ ആയിരുന്നു അവൻ പ്രാപിച്ചത് എന്താണ്? ഇത് തന്നെയാണ് നമ്മൾ കർത്താവിനോടെ ആവുന്ന കുറച്ച് സാമ്പത്തിക മെച്ചം ഉണ്ടായി എന്നായിരിക്കും നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ഏതാണ്ട് കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചു. तो यही गलतफहमी हमारे ऊपर भी रहता है। मैं पहला कुछ भी नहीं था, लेकिन यीशु का नाम लिया, देखो मेरा धन और जायदाद बढ़ गया, मैं धनवान हो गया करके बोलकर ऐसा सोचकर गवाही देते हैं। और उनको क्या लगता है प्रभु के पीछे हुआ इसलिए मुझे आशीष मिला करके सोचकर गलतफहमी में रहते हैं कि ये सब प्रभु ने दिया है करके। അപ്പൊ നമ്മള് കർത്താവിൽ നിന്ന് ഇന്ന് എന്തെങ്കിലും പ്രാപിച്ചോ? इसके लिए प्रियो क्या आज प्रभु से कुछ प्राप्त किया क्या? പ്രാർത്ഥനയുടെ അർത്ഥം എന്താണ്? प्रार्थना का अर्थ क्या है? നമ്മള് കർത്താവിൽ നിന്നും വചനം കിട്ടണം. हमें वास्तव में प्रभु से वचन प्राप्त करना है। അപ്പൊ വചനം നമ്മുടെ ഉള്ളിൽ വരുമ്പോൾ, तो वचन जब हमारे अंदर आता है, അത് നമ്മളത് പിന്നെ യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം 15-ാം അധ്യായത്തിൽ യിരെമ്യാവ് കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിച്ചത് വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग यिर्मयाह का पुस्तक 15-10 में पढ़ते समय में प्रभु की ओर से प्राप्त किया करके हम देखते हैं। यिर्मयाह 15 അതിന്റെ 15-ാം അധ്യായം, यिर्मयाह का पुस्तक 15 अध्याय അതിന്റെ 16-ാം വാക്യം, उसका 16 वाक्य में, ഞാൻ നിന്റെ വചനങ്ങളെ കണ്ടെത്തി ഭക്ഷിച്ചിരിക്കുന്നു.
मैंने तेरा वचन के पास मैं पहुंचा और तब मैंने उसको खाया। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? तो उसका मतलब क्या है? അവന് കർത്താവിൽ നിന്നും അവൻ പ്രാപിച്ചിട്ട് यानी कि प्रभु की ओर से सबसे पहला वचन को प्राप्त करने के बाद അവൻ അനേക വചനങ്ങൾ പറയാറുണ്ട്. वो यिर्मयाह तो बहुत सा वचन बोलता था, അത് ജനങ്ങളോട് പറയേണ്ടതായിട്ടുണ്ട്. क्योंकि वो एक भविष्यवक्ता होने की वजह से लोगों को वचन देना जरूरी था। എന്നാൽ അവൻ അവന് വേണ്ടിയുള്ള വചനം കർത്താവിൽ നിന്ന് പ്രത്യേകം പ്രാപിച്ചിരുന്നു. परंतु उसके जीवन का बढ़ोतरी के लिए यिर्मयाह का भूख और आत्मिक भूख प्यास को तृप्त करने के लिए यिर्मयाह स्वयं प्रभु से प्राप्त करता था। ഇതാണ് നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്. यही बात हमें भी करना है। നമ്മളിപ്പം സഹോദരന്മാരിൽ നിന്നും ദൈവദാസന്മാരിൽ വചനം കേൾക്കുന്നുണ്ട്. हम लोग भी देखो, हम लोग प्रभु के दासों से और यूट्यूब से अलग अलग रीति से हम लोग वचन तो सुनते हैं, പക്ഷെ അതുകൊണ്ട് മാത്രം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ആ വചനത്തിന്റെ സമ്പന്നത ഉണ്ടാകുന്നില്ല. परंतु उसके वजह से मैं वचन में मैं धनी हो गया, मैं वचन में तृप्त हो गया, मेरा प्राण का उद्धार हो गया, ऐसा नहीं है वो, क्योंकि वो सब बातें काफी नहीं है। നാം അത് ധ്യാനിക്കുകയും ചിന്തിക്കുകയും ചെയ്യണം. बल्कि जो हम लोग ने वचन को सुना है, वो सुना वचन को प्रतिदिन हमें मनन करना है और उसको रवंद करते रहना है, बार बार प्रभु के वचन में बना रहना है। നമ്മളിൽ വസിക്കുന്ന പരിശുദ്ധാത്മാവ്, क्योंकि हमारे अंदर बसा हुआ पवित्र आत्मा, ആ വചനം നമ്മുടെ ഉള്ളിൽ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന പ്രാണനെയും ദേഹിയെയും അസ്ഥിപഞ്ചകളെയും വേർതിരിക്കും വരെ തുളച്ചു ചെല്ലുന്നതാക്കണം. ചെവി കൂടെ പോകുന്നതാകാൻ പാടില്ല. हमारे वचन को जब सुनते हैं समय में पवित्र आत्मा क्या करता है, जो हम लोग इब्रानियों को पुस्तक में पढ़ते हैं 12 अध्याय का 4 में, कि प्रभु का वचन तेजधारी तलवार के समान है, जो आत्मा और प्राण को और हड्डी और मांस मज्जे को सबको अलग करता है, क्योंकि वचन गहराई में जाता है। ये है सच्चा वचन का कार्य। वो हमारे अंदर इस तरह का कार्य करेगा। वो ऐसा नहीं है कि एक कान से सुना दूसरा कान से निकल गया, मतलब वो वचन ने कुछ भी काम नहीं किया, लेकिन सच्चा वचन गहराइयों में जाता है। ജനത്തിന് വേണ്ടത് അവരെ ചിരിപ്പിക്കുന്നതും അവരെ സന്തോഷിപ്പിക്കുന്നതുമായ वचनങ്ങൾ കേൾക്കാനാണ് താല്പര്യം. आज संसार का विश्वासियों का अवस्था क्या हो गया, संसार के लोगों के समान है। उनको वचन मनोरंजन के लिए सुनने के लिए अच्छा लगता है, तो प्रभु का दास आएगा तो थोड़ा मजाक मस्ती करना चाहिए, थोड़ा तारीफ करना चाहिए, इधर उधर के बातें बोलेंगे, और ये सब लोगों को सुनने के लिए पसंद है। चिपड़ी चुपड़ी बातें सुनकर वो लोग खुशी होते हैं लोगों को। എന്നാൽ അതുകൊണ്ട് നമ്മൾ തൃപ്തരാകരുത്. परंतु ये इतना मिला है बोलकर हम लोग कभी तृप्त नहीं होना है। കർത്താവ് നേരിട്ട് തരുമ്പോൾ, जब प्रभु स्वयं आकर हमको वचन देगा, നമ്മുടെ പ്രാണനെയും तब हमारा प्राण के लिए, നമ്മുടെ ആത്മാവിനെയും हमारा आत्मा के लिए നമ്മുടെ ശരീരത്തെയും और हमारे देह के लिए, ഒരു ആടിനെ യാഗപീഠത്തിൽ വെക്കുമ്പോൾ വാളുകൊണ്ട് വെട്ടി സെപ്പറേറ്റ് ചെയ്യുന്നത് പോലെ ഇതിനെ ഒന്നിനോടുള്ള സ്വാധീനത ഇല്ലാതെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് അന്തർഭാഗത്തിലേക്ക് തുളച്ചു ചെന്നിട്ട് അവന്റെ വചനം നമുക്ക് ജീവനും ചൈതന്യവും ഉള്ളതാക്കി തീർക്കുന്നു. तो जैसा पुराने नियम में जब याजक वो मेमने को लेकर आकर वेदी पे चलाते समय में वो टुकड़ा टुकड़ा करके सब वो टुकड़ा को भागों को मेमना का भागों को अलग अलग करता है। वो क्या दिखाना चाहता है, अंदर और बाहर पूर्ण रीति से वो जलेगा। वो कार्य, वचन का कार्य चलने देने के लिए पूर्ण रीति से वो खोलकर रखा है कि कोई भी एक दूसरे के विषय में जुड़ा हुआ नहीं है, सब प्रभु पर आश्रय कर रहा है, और वो सब बातें जलकर प्रभु के लिए एक बलिदान होता है। उसी तरह प्रभु का वचन की उपस्थिति में आते समय में हमें पूरा मन से, पूर्ण हृदय से, सब कुछ खोलकर प्रभु की उपस्थिति में रखना है, ताकि प्रभु का वचन हमारे अंदर गहराइयों में जाकर वो कार्य करके हमें पालन पोषण करके तृप्त करके हमें एकदम ताजा बनाए। ഇത് കർത്താവ് ചെയ്യുന്ന ഒരു കാര്യമാണ്. ആത്മാവിന്റെ വാള് കൊണ്ട് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ വെട്ടി നമ്മുടെ പിന്നീട് ആ വചനം കിട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ ഈ വചനം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ നിലവുകളെ, ചിന്തകളെ, അത് ദൈവത്തിൽ നിന്നാണോ വരുന്നത്, ജഡത്തിൽ നിന്നാണോ, സ്വയത്തിൽ നിന്നാണോ എന്ന് മനനം ചെയ്യുന്ന രീതിയിൽ ഈ വചനം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വളരെയധികം പ്രവർത്തിക്കും, ക്രിയ ചെയ്യും. और ये प्रभु है जो ये कार्य करता है, क्योंकि प्रभु की ओर से वो कार्य है, क्योंकि प्रभु का वचन एक तेजधारी तलवार के समान है, जो वो कार्य करता है, जो अंदर बाहर के सब विभिन्न विभिन्न बातों को वो अलग कर गहराइयों से हमें जाकर वो हमारे अंदर कार्य करके वो जो बातें गुप्त है वो सब बातों को खुलासा करने का अवस्थे में वो रखकर सब बातों को वो बाहर निकालता है। അത് കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ ഇരിക്കുമ്പോൾ കർത്താവ് നമുക്ക് തരുന്ന, കർത്താവിൽ നിന്ന് നമ്മൾ പ്രാപിക്കുകയാണ്. ഞാൻ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുന്നു. और जब प्रभु का वचन हमारे अंदर कार्य करते समय में हमारा सारा भावना और विचारों को वो जांच कर कि मुझे प्रभु की ओर से वचन मिला है कि नहीं, वो वचन जांचने के लिए फायदा होता है। इसके लिए ऐसा अवस्थे में जब आने के बाद तब मैं प्रभु की उपस्थिति में बोल सकता हूँ, आज मैंने वचन प्रभु की ओर से प्राप्त किया, क्योंकि मुझे अंदर एक तृप्तता आया वचन में जब मनन करते समय में। അങ്ങനെ വചനം നമ്മളിൽ ആകുമ്പോൾ, इस तरह वचन जब हमारे अंदर आने के बाद ക്രിസ്തു നമ്മളിലാവും. मतलब मसीह हमारे अंदर आ गया है.
അങ്ങനെ ക്രിസ്തുവിനെ നമ്മൾ നേടുക, അങ്ങനെ കർത്താവിൽ നിന്ന് പ്രാപിക്കുക എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നതാണ്. तो और फिर क्या, इस तरह हम लोग ने प्रभु को ही पा लिया अवस्था हो गया है। उसी को कहते हैं तुम लोग प्रभु को प्राप्त करो। प्रभु को प्राप्त करो का मतलब, जो पौलोस ने कहा कि मैं प्रभु को और प्राप्त कर सकूं, उसका उद्देश्य ये था। അങ്ങനെ കർത്താവ് നമ്മളെ നിത്യരാജ്യത്തിലേക്ക് സമ്പന്നന്മാരാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. और इस रीति से जब हम प्रभु को और पाते रहते समय में, प्रभु वहां पर क्या कर रहा है, वो अनंतता में, अनंत राज्य में हमको धनी बनाते जा रहा है। എന്നാൽ ഒരു ജഡിക മനുഷ്യനെ സംബന്ധിച്ചോളം ഇതിന്റെ അറിവില്ല, കാരണം അവന് ആത്മാവിന്റെ വചനം വിവേചിക്കാനുള്ള കഴിവില്ല. परंतु एक स्वाभाविक मनुष्य को ये सब बातों का दिलचस्पी नहीं है, क्योंकि स्वाभाविक मनुष्य को आत्मिक बातों का ग्रहण करने का समझ उसमें नहीं है। നമുക്ക് കർത്താവ് വചനം തന്നാൽ, परंतु हमें जब प्रभु वचन देते समय में, നമുക്കത് ഗ്രഹിക്കാനും തന്നെയല്ല, അത് 100ഉം 60ഉം 30ഉം മേനി വിളയുന്ന ഫലം കായ്ക്കുന്ന രീതിയിൽ ഈ വചനം നമ്മളിൽ ക്രിയ ചെയ്യുന്നു. मतलब सच्चा विश्वासी वो है जो प्रभु का वचन ग्रहण करने के बाद उसी विश्वासी के अंदर 100 गुना 60 गुना 30 गुना फलवंत हो जाने का अवस्थे में वो विश्वासी को बढ़ाता है। അങ്ങനെ സൽപ്രവൃത്തികൾക്ക് നമ്മളെ യോഗ്യരാക്കി തീർക്കുന്നത് കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിക്കുന്ന വചനമാണ്. इस तरह भले कार्यों के लिए हमें हमेशा तख्त पर खड़ा करके रखने का, योग्य बनाए रखने का प्रभु का वचन है। कार्य करने के बाद तभी हम लोग भले कार्य के लिए तत्पर हो जाते हैं। നമ്മൾ 2 തീമോത്തി 3:13 മുതൽ 17 വരെ വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്, കാരണം അത് സമയം അധികം അതിക്രമിച്ചു. 2 തിമോത്തി 2 തീമോത്തിയോസ് അതിന്റെ 3-ാം അധ്യായം, दूसरा तिमोथी 3रा अध्याय 16ഉം 17ഉം. उसका 16-17 में हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ തിരുവചനം, परमेश्वर का वचन, സകല സൽപ്രവൃത്തികൾക്കും. वहां पर हम देखते हैं कि सब प्रकार के भला कार्य के लिए, അപ്പൊ നമുക്ക് ഒരു നല്ല പ്രവൃത്തി നമ്മളിൽ ഉണ്ടാകണമെങ്കിൽ, तो वो अगर प्रभु का भला कार्य पूर्ण रीति से अगर हमारे अंदर होना है तो ക്രിസ്തു നമ്മുടെ ഉള്ളിൽ വരണം. मसीह हमारे अंदर आना जरूरी है। ക്രിസ്തു ഉള്ളിൽ വരിക എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രിസ്തുവിന്റെ വചനം ഉള്ളിൽ വരണം. मसीह हमारे अंदर आना मतलब क्या है, मसीह का वचन हमारे अंदर आना। നമ്മള് ലോകത്തിൽ നിന്ന്, ജഡത്തിൽ നിന്ന്, സ്വയത്തിൽ നിന്നെല്ലാം നമ്മളെ ഈ വചനമാണ് സ്വതന്ത്രമാക്കുന്നത്. हमें संसार से, हमारे स्वयं से, हमारे शारीरिक अभिलाषाओं से, ये सब बातों से हमें कौन स्वतंत्र करता है? प्रभु का वचन है, हमें मदद करता है ये सब बातों से स्वतंत्र होने के लिए। അപ്പൊ അതിന്റെ 3-ാം വാക്യം 3:15-16 വായിക്കുമ്പോൾ, എല്ലാ തിരുവെഴുത്തും ദൈവവിശ്വാസ്യമാകിയാൽ ദൈവത്തിന്റെ മനുഷ്യൻ സകല സൽപ്രവൃത്തികൾക്കും വക പ്രാപിക്കുക, റിസീവ് ചെയ്യുന്നു. देखो वहां पर देखो, इसलिए परमेश्वर का जन वो सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए। देखो वो व्यक्ति हो जाता है जब प्रभु का वचन उसके अंदर कार्य करते समय में वो सिद्ध बनते रहता है और वो तख्त पर हो जाता है। मतलब वो खुद हो रहा नहीं है, बल्कि वचन उसको करता है। കർത്താവിനെ പ്രാപിക്കാതെ നമ്മൾ വെറുതെ ചെവി കേട്ട 20 കൊല്ലവും 30 കൊല്ലവും കഴിഞ്ഞാൽ ഒരു പ്രയോജനവും ഇല്ല നമ്മളിൽ, കാരണം നമ്മൾ ആ പഴയ പോലെ തന്നെയാണ്, നമ്മളിൽ ഒരു മാറ്റവും ഇല്ല. अगर हमें प्रभु का वचन प्रभु से अगर हम लोग प्राप्त नहीं करेंगे तो, यानी कि प्रभु स्वयं आकर अगर हमारे अंदर कार्य नहीं किया, हम लोग भले ही 10 साल 20 साल, यहाँ भी 30 साल भी अगर दूसरों का वचन सुनता रहा तो भी कुछ फायदा नहीं है। हमारा आत्मिक अवस्था छोटा ही रहेगा, हम लोग बढ़ोतरी नहीं होगा। बढ़ोतरी तब होता है जब प्रभु हमारे अंदर कार्य करता है। നമ്മൾ ദേവദാസന്മാരുടെ വചനം കേൾക്കണം. അതിന്റെ അർത്ഥം അതിന്റെ പുറമെയുള്ള, അതിന്റെ പുറന്തോട് പോലെ മാത്രമേ ഉള്ളൂ. കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ ഇരുന്ന്, കർത്താവെ ഇന്ന് കേട്ട ദൈവദാസൻ എന്ന് കേട്ട വചനം എനിക്കൊന്ന് പ്രകാശിപ്പിക്കണം എന്ന് പറഞ്ഞ് കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിക്കണമെന്നാണ് ഞാൻ പറഞ്ഞത്. मेरा कहने का उद्देश्य गलत मत समझना, हमें प्रभु का दासों से प्रभु का वचन को सुनना है, नहीं सुनना ऐसा नहीं, परंतु वो जो वचन प्रभु का दास जब हमको देते समय में, वो सुनते समय में, वो एक बीज के समान है, एक नींव के समान है। बस एक नींव डालकर चला गया है, पर अभी वो क्या कर रहे हैं, वही वचन को लेकर प्रभु के पास जाना है, प्रभु के पैर के पास बैठकर प्रभु से मांग कर तक। और जब प्रभु हमारे अंदर कार्य करेगा तो वो वचन का बढ़ोतरी होगा, हमारे अंदर बांधकाम होगा, वो बीज एक बड़ा फल होने का अवस्थे में पहुंचाता है। वो प्रभु करता है, वो दास नहीं करता बल्कि प्रभु करता है। നമുക്ക് ദൈവദാസന്മാരിൽ നിന്ന് പ്രകാശം മാത്രമേ കിട്ടുന്നുള്ളൂ. हम लोग को प्रभु के दासों से अच्छा वचन का प्रकाश अच्छा मिलता है, अच्छा प्रकटीकरण ही खाली मिलता है। നമുക്ക് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അതിന്റെ 5-ാം അധ്യായം, യോഹन्ना का सुसमाचार 5वां अध्याय, നമ്മളൊരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. और एक वाक्य पढ़ेंगे, അതിന്റെ 29-ാം വാക്യം, സോറി 5:39. 5 का 39। तुम पवित्र शास्त्रों में ढूंढते हो क्योंकि समझते हो कि उसमें अनंत जीवन तुम्हें मिलता है, और यह वही है जो मेरी गवाही देता है। अगला वाक्य, फिर भी तुम जीवन पाने के लिए मेरे पास आना नहीं चाहते। ആണോ? അപ്പം നമ്മൾ കുറച്ച് വചനം വായിച്ചു എന്നതുകൊണ്ടോ വചനം കേട്ടു എന്ന് വിചാരിച്ച ഹെഡ് നോളജ് മാത്രമേ കിട്ടുന്നുള്ളൂ. അപ്പൊ പ്രകാശം കിട്ടും, പക്ഷെങ്കിൽ
ജീവൻ തരാൻ ക്രിസ്തുവിന് മാത്രമേ കഴിയുള്ളൂ. ക്രിസ്തുവിന്റെ സ്ഥാനം ഒരു സഹോദരനും ഏറ്റെടുക്കരുത്. तो इसके लिए देखो वचन पढ़ने से या वचन किसी का भाई से सुनने से क्या होगा, हमारा मानसिक बुद्धि बढ़ जाएगा, हमारा शारीरिक ज्ञान बढ़ जाएगा और हम लोग खाली फूलेंगे। परंतु जीवन प्राप्त करना है तो प्रभु के पास ही आना पड़ेगा, क्योंकि जीवन देने वाला प्रभु है। हम लोग कभी भी प्रभु को कोई भी भाई को प्रभु का स्थान नहीं देना है। कोई भी प्रभु का दास प्रभु का स्थान ले नहीं सकता। जीवन देने का काम सिर्फ प्रभु ही करता है, वो और कोई नहीं कर सकता। അപ്പൊ യാക്കോബ് പറയുകയാണ്, इसलिए याकूब कहता है, കർത്താവിൽ നിന്നും വല്ലതും പ്രാപിക്കണമെങ്കിൽ अगर तुमको प्रभु से कुछ प्राप्त करना है तो നാം കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കണം. हमें प्रभु की उपस्थिति में आके प्रार्थना करना है। പ്രിയമുള്ളവരെ, അങ്ങനെ നമുക്ക് കർത്താവിൽ നിന്ന് സമ്പന്നരാകാം. इस तरह हम लोग प्रभु से हम लोग धनवान बने അതൊരിക്കലും നഷ്ടമാകത്തില്ല. और वो धन कभी नष्ट नहीं होता। അത് സ്വർഗത്തിൽ നമ്മുടെ തേജസ്സിന് നിത്യധനമായിട്ട് മാറും. और स्वर्ग में वो क्या होगा, वो धन एक अनंत काल का महिमा बन जाएगा। കർത്താവ് ഇന്ന് നമുക്ക് തന്നിരിക്കുന്ന അവസരങ്ങളെല്ലാം പാഴാക്കാതെ നമ്മള് ഡേയ്സ് ആർ ഇവിൾ, ഓരോ ദിവസവും നമ്മള് ടൈം റിഡീം ചെയ്യുന്നത് ഇങ്ങനെ കർത്താവിന്റെ വചനം കർത്താവിൽ നിന്നും പ്രാപിക്കുന്നതിലൂടെയാണ്. इसके लिए हमें हर एक दिन और हर एक क्षण हर एक समय हमें उसको तक पर हम इस्तेमाल करें, क्योंकि जानते हैं कि दिन खराब है, समय खराब है, अंतिम समय हम देखते समय में खराब है और ये दुष्ट समय होने की वजह से समय को सही रीति से इस्तेमाल करें ताकि प्रभु में हम लोग और धनी हो जाए। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड।